हांचे कडेन मागता की मातशें घेवन बसचें. तशेंच आमच्या मजगती आसा बाब इब्राहिम आगा हांचे कडेन मागता मातशें घेवचें. तशेंच बाब गजेंद्र सिंग आणि विनय कुमार बांसुरावती हांचे लागीं मागता की मातशें घेवचें. झेडपी मेंबर बाय कविता भूपेश नायक हांचे लागीं मागता की मातशें घेवचें. भूपेश आदलो झेडपी मेंबर भूपेश बाब मातशें घ्या. सगळ्यांनी मागता फुडल्यान आमचे खुर्च्यो थोड्यो खाली आसा, सो प्लीज फुडें येवन बसा. याद धरा ह्या कार्यावळीची सगळी लायव्ह टेलिकास्ट चालू आसा अक्रॉस गोवा अक्रॉस वर्ल्ड. सो फुडें खुर्च्यो खाली आसा, प्लीज येवन ऑक्युपाय करा. गोवा राज्याचे संघटन मंत्री श्री सतीश गौड हांगासर आयिल्ले आसा. मागता तेंचे कडेन की नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम, अभिनंदनम, हॅलो अँड वेलकम. तुमकां सगळ्यांक देव बरी सांज दिवं. म्हजें नांव समीर आनी हांव आसा तुमच्या आयच्या दिसाचो मित्र. आयज आमी सगळे हांगासर एकाच कारणां खातीर उबे रावले आसा. हांगा जमलेले आसा ते म्हणजे गेली 8 वर्सां मोदी सरकारान अख्ख्या भारतभर कितें केलें तेंची चर्चा प्रत्येक मनशा तोंडाचेर आसा. भले तो रुलींग पार्टीचो आसूं, तेजो सपोर्टर आसूं किंवा तो ओपोजिशन आसूं. कारण मोदी सरकारचें कार्य जें आसा तें फक्त भारता पुरतें गोंय पुरतें न्हू, अख्ख्या वर्ल्डार तेचें नांव आसता. तेंची काही असे जे निर्णय आसा ते खरेंच अख्ख्या वर्ल्डा वयले सगळे जे बरे बरे लिडर आसा ते सुद्दां एक सरप्रायज जावन तांकां पळयता. तेंच्यांनी खुबशीं कामां केली गेले 8 वर्सां. आणि जेन्ना 8 वर्सां पयलीं तेंच्यांनी जेन्ना इलेक्शन घेवपाक तयारी केली तेणे एक मॅनिफेस्टो केल्लो आनी त्या मॅनिफेस्टो चडशीं कामां तेणें सगळीं केल्लीं आसा. थोडक्यात सांगूंक सोदता, जम्मू काश्मीरात धारा 370 काढली. राम मंदिराचे वॅक्सिनेशन जे व्हडलें संकट अख्ख्या वर्ल्ड येयलें, आमकां सगळ्या भारतीय लोकांक तेंच्यांनी फुकट वॅक्सिनेशन प्रोग्राम घडोवन हाडलो. तशेंच जेन्ना अफगानिस्तानान आनी युक्रेनान प्रॉब्लेम जाले, वॉर जाले थंयसर, तेन्ना आमचे भारतीय लोक जे आसा, आमचे भारतीय भाव भयणां आसा, तांकां तेंच्यांनी सुखरूप अशें परत भारतांत हाडलें. तशेंच 1 रँक 1 पेन्शन ही मागणी कितकीशींच वर्सां आमचे सगळे सैनीक भाव करताले, ती तेंची मागणी मान्य केली. मेक इन इंडिया हो प्रोजेक्ट तेंच्यांनी केलो आनी तेंच्यांनी सगळ्यांत बरो निर्णय घेतलो. तो म्हणजे आमचे डिफेन्स फोर्स जे आसा तांकां सगळ्यांक बरी तेंची सुविधा दिली आनी तांकां बरी घटसाण दिली. म्हाका दिसता ही कामां आमकां कळटली आनी आमचे वक्ते जे आसा ती आमकां सगळ्यांक सांगूंक आसत. पूण तेच्याच पयलीं म्हाका दिसता आयचे आमच्या कार्यावळीची आमी रितसर अशी सुरवात करुया. सगळ्या मानेस्तांच्या पयलीं स्वागत करुया. पयल्या सुवातेक मागता बाय गौरी हेजे कडेन की ताणेन बीजेपी स्टेट प्रेसिडेंट श्री सदानंद तानवडे हांकां फूल दिवन तांकां येवकार दिवचो. तशेंच आमचो लाडको आमदार आनी IT एंड टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आमचे मजगती आसा. मागता आमची कान कुकळ्या प्रभूची तेंचे कडेन की तांच्यांनी ताका फुलां दिवची. राहत हांचे कडेन मागता की तांच्यांनी ZP मेंबर बाय कविता भूपेश नायक हांकां फुलां दिवन तांचो भोवमान करचो. सुनीता हाचे कडेन मागता की तेंच्यांनी सार्वजन क्रमांक पंचायतीचे एक्स सरपंच बाब संदीप साळगांवकर आसा तांकां फुलां दिवन तेंचो हांगासर भोवमान करचो. शमी हाचे कडेन मागता की तेंच्यांनी सुकूर पंचायतीचे सरपंच बाब संदीप मांजरेकर हांकां फुलां दिवन राहत हाचे कडेन मागता की तेंच्यांनी मनीषा रवी नायक हांकां फुलां दिवन सुनीता हाचे कडेन मागता की सर्वोदय तुमचे डेप्युटी सरपंच बाय रीना फर्नांडीस हांकां फुलां दिवन तांचो परत शमी कडेन मागता की तेंच्यांनी बाब
इब्राहिम आगा हांकां फूल दिवन तांकां येवकार दिवचो. तशेंच सुनीता हाचे कडेन मागता की तेंच्यांनी बापकिशोर अस्नोडकर हांकां फुलां दिवची आनी तांचो भोवमान करचो. तशेंच आमच्या वचगीत आसा अशोक शेट्टी बाब तांकां फुलां दिवन तांचो आमी येवकार करूया आसा. सगळे पंच मेंबर डेप्युटी सरपंच आनी आमचे बाकीचे मान आसा ते सगळे बसलेले आसतना आसत तांकां सगळ्यांक आमी फुलां भेटून तांकां आमी हांगा येवकार करूया आसा. हेच्या ह्या खाशेल्या दिसा 8 वर्सां मोदी सरकाराची सुंदरसो असो हो प्रसंग आसा. 8 वर्सां एक खडतर असो प्रायम मिनिस्टर आमकां मेळ्ळो आसा. आमच्या अख्ख्या देशाचें ते नेतृत्व करता. खरेंच हें आमकां एक गर्वाचें अशें फील जाता, गर्व फील जाता की एक खणकर मनीस अख्खें फक्त इंडियेक न्हू तर अख्ख्या वर्ल्डाचेर तो आयज काल रूल करपाक सांगलेलें काम तो करता आनी तेजो तेंको जो आसा ताका अख्ख्या बाकीच्या देशाचे पंतप्रधान प्रेसिडेंट आसा ते तांकां दिता. माची सजलेली आसा. सगळ्यांची फुलां दिवन तांकां येवकार. पूण म्हाका दिसता कमी आसा ती ताळयांची. म्हाका दिसता सगळ्या मानेस्तांक खातीर भरपूर ताळी जावपाक देव बरें करूं. अशें म्हणटात की प्रत्येक गोष्टीन म्युजीक आसता. वाडे चलता, वाडे एक तरेचें म्युजीक. कोण गुणगुणटा, कोण गाता, कसलो आवाज येता, हे एक प्रकारचें संगीत. आनी संगीत जेन्ना आमी आयकता तेन्ना आमचे फक्त कान न्हू तर मनूय भरून येता. तर आयच्या ह्या सुंदर अशा दिसाची आमी सुरवात करूया. एक सुरेल अशें वेलकम सॉंग आयकून तुमच्या मुखार येता बाय दिव्याचारी जे आपल्या सुरेल आवाजान आमच्या हांगासर आयज वेलकम सॉंग प्रेझेंट करपाचें आसा. देव यो. सिद्धेश नायक युवा मोर्चाचे अध्यक्ष आसा तेंच्या कडेन मागता की मातशें रिएक्शन आसा प्लीज. गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांगासर आयिल्ले आसा. म्हाका ताळे म्हणजे स्वागत करूया आमी. एक घराळेचो नेता आमच्या अख्ख्या गोंयचें नेतृत्व करता. सुपूर पंचायतीचे सरपंच बाबा संदीप माजरेकर तांकां माचयेर घेवन येता. डॉक्टरा खातीर ताळे जोडपा जाय. वेलकम इन द बिग राउंड. ह्यो ताळयो आसा त्यो आमच्या बरे वापरांच्यो आसा तुमकां. सो वेलकम. सो सुरवात करूया. दिव्या बाय.
सुंदर असं कार्यावळ आणि सुरेल आवाजाचे दिव्य देव बरें करूं. मागता गौरी कडेन की आमचो चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांकां फुलां घेवन तेजो फुलां त्यांचो योगा करचो. तशेंच मिसेस कांकण हांचे कडेन मागता की तेंच्यांनी सरपंच संदीप आयिल्लो आसा, संदीपा कडेन दिवया आमी. सुगूरचे सरपंच डॉ संदीप मांद्रेकर ताका फुलां दिवया. तशेंच पंच मेंबर जे आमचे मातशे लेट आयले तेंचे कडेन मागता वयर बसा हांगासर एका फुलां दिवया. अशें म्हणटात की खंयच्याय कार्यावळीची सुरवात जेन्ना आमी करता तेन्ना आमच्या पयलीं मनां येता ते आमी देवाक आमी भेटयतात. देवाक आमी तेजी आठवण करता, देवाची याद करता आनी ह्याच देवाक याद करून आमी आयच्या ह्या कार्यावळीक सुरवात करुया. म्हाका सगळ्या मानेस्तां कडेन की तेंच्यांनी आयच्या ह्या कार्यावळीचें उक्तावण दीप प्रज्वलन करून करचें. खरेंच सुंदर अशी वातावरण निर्मिती जाल्ली आसा आनी अशें म्हणटात की जेन्ना जेवण बरें जावपाक जाय जाल्यार ताका तितकेंच मीठ पडपाक जाय. आनी आयच्या दिसा म्हाका दिसता प्रत्येक कार्यावळीक ताळयो कमी आयकूंक येता. ताळयांचो भरपूर प्रत्येक काळ देव बरें करूं. सगळे मानेस्त आयले, सगळ्यांच्या फुलांनी स्वागत केले. देवाच्या नांवान आमी उत्तर गोवा जिल्हा महिला अध्यक्ष मॅडम गीता आसा आमचे कडेन. सो म्हाका तेंचे कडेन मातशें येवचें प्लीज. गौरी तिका फूल भेटूया आमी. फुलांनी स्वागत जाल्लें आसा. देवाच्या नांवान आमी राती पेटयली. पूण आतां वेळ आयला तो म्हणजे उतरांनी स्वागत करपाचें. आनी उतरांनी स्वागत करपाक मागता परवरी बीजेपी मंडळाचे अध्यक्ष बाब किशोर अस्तरकर हांचे कडेन की ताणें आपल्या उतरांनी सगळ्या मानेस्तांचे तुमचे आमचे सगळ्यांचे स्वागत करचें आशिल्लें दिसा. देव बरें करूं. नमस्कार. स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर गौरव मांद्रेकर यांना विनंती करते की व्यासपीठात स्थान घेवचें. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याच्या परवरी मतदारसंघाच्या संमेलनात आयज माचेर गोंय भाजप अध्यक्ष बाब सदानंद तानोडे, गोयचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे परवरचे धडाडीचे मंत्री बाब प्रवण रोडे,
जिल्हा पंचायत सदस्य सौभावती कविता नाईक, सरपंच नाईक संदीप मांजरेकर, रीना, जमलेले सगळे व्यासपीठार आमचे पावसकर, तसे स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आणि पंच सदस्य आणि परवरी मतदारसंघातून जमलेले प्रत्येक एक जण, हांव सर्वप्रथम आज आदरणीय व्यासपीठार जे भौमानस्थ जमल्यात त्यांचे मना काळजासून परवरी मतदारसंघातर्फे स्वागत करता. तसेच आजच्या या मेळाव्या संमेलनात जमलेल्या प्रत्येक एक जणांचे स्वागत करता. माती से बड़ा चंदन नहीं होता, माती से बड़ा चंदन नहीं होता, वंदे मातरम से बड़ा वंदन नहीं होता. हर क्षण हर कण राष्ट्रकरण करता पुरुष नरेंद्र मोदी जी फाटली 8 वर्षाची कालावधी आहे, एकंदरीत राजकारण म्हणजेच राष्ट्रकरण अशा एक केंद्रीय मंत्री माप श्रीपाद भाऊ आमच्यामध्ये पावल्या टाळ्यांच्या आवाजात त्यांच्या स्वागत करता. त्यांच्यानी व्यासपीठात सांगितले होते. तर आजचा आमचा परवरी मतदारसंघात आनंदोत्सवाचा क्षण असा, कारण जे भाजपचे नरेंद्र मोदीची 8 वर्षाची कालावधी हा याची अखंडता जर हांव सांगपाचा जाल्यार शब्द कमी पडटले. कारण जसे नरेंद्र मोदी गोंय राज्य या वेगळ्या विचारान पळयता, जवळच्या हितून पळयता, अशे कित्येक गोष्टी गोंय राज्या बरोबर मोदीजीन व्यक्त केल्यो. पहिले प्रधानमंत्री झाले तेन्ना कार्यकर्त्यांक संबोधित करपाक सर्वप्रथम देशांत गोंय राज्यान येयल्ले आणि ह्या राज्यात परवरी मतदारसंघ आसा वो एक जाणवंत सुशिक्षित शिकलेल्या लोकांचो आसा. म्हणूनच हांव 1-2 मिनटांचे आमचे विचार आसा राजकीय वर्तुळांत ते नरेंद्र मोदी आज आपले जीवन सगळे राष्ट्रहित म्हणून विचार करून राजकारणातून पळयता. आज एक देश आमचो जगाचेर बहुतेक करून टिका करणारे म्हणटा की सगळीकडे नरेंद्र मोदी दिसता, आपण पुढे सरता म्हणून. पण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अभिमान दिसता की ज्यांना नरेंद्र मोदी पळयतात म्हणजे आमचो देश पळयतात. कारण ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. कमी शब्दांत हांव उलोवंक सोदता की अलीकडेच जेन्ना एक इंटरनॅशनल लेवलार आमी पळयले की अमेरिकेचो प्रेसिडेंट सुद्धा वॉज अ फॉलोवर, आणि अशें जेन्ना वातावरण दिसता तेन्ना इंडियेचे उच्च थर संबंध जगाचेर खंय पावला हे कळटा. आणि हे सगळे गोष्टी घडपाक एकमेव कारण म्हणजे भाजप आणि आमच्या प्रत्येकाचे मतदान आणि मेंबरशीप. अशा नरेंद्र मोदीचे आयज आम्ही 8 वर्सां हे कालावधीत अखंडता जे केल्या ज्यो स्कीम्स याचे प्रत्येक तळागाळात मतदारसंघात आमच्याकडे विचार पावपाक जाय. फुडले कालावधीत आम्ही ते कार्यक्रम राबयतले. खूप मानिस्ता उलोवपाचे खूप आसलेले, पूण वक्ते आणि वेळाची पाबंदी देऊन हांव माझे विचार आवडता आणि जमलेल्या प्रत्येक एक जणांचे मनपूर्वक स्वागत करता. धन्यवाद. देव बरें करूं. किशोर बाबा, खरेंच तुमच्या उतरांनी सगळ्यांचे स्वागत झाले आसा. तर आता जाल्ले आमचे युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर मिनिस्टर ऑफ पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेज ऑफ इंडिया श्री श्रीपाद नाईक भाऊ आयिल्ले सांगासर. फक्त भागीरथी मॅडमे कडेन तांकां फुलां दिवन तांकां येवकार दिवया आमी. जोरदार ताळ्या मारूया आमी. देव बरें करूं. आमचे
आमच्या मजगती आसा सुन्नी गौशिया मस्जिद सुकूर हांचे फाउंडर प्रेसिडेंट बाबा इब्राहिम आगा. म्हाका तांचे कडेन की तांणी आपल्या सुरेल आवाजान आनी बरे विचार हांगासर ह्या माचयेर मांडचे. तुमच्या मुखार आसा बाब इब्राहिम आगा. व्यासपीठावर असलेले कोणते आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, तसेच राज्यसभेचे मंत्री श्रीपाद नाईक, तसेच हे सर्वांची नावं घेऊ शकत नाही, तेव्हा इतर जमलेले तेव्हा तसेच माझे एकदम आवडीचे एकदम लोकप्रिय परभणी मतदारसंघाचे उमेदवार, परभणी मतदारसंघाचे मंत्री प्रवीण कवटेजी आणि माझे जमलेले भाऊ बहिणी, मुली, सुनी, मुलगे यांना माझा सर्वांना माझा प्रेमाचा नमस्कार. आज आमच्या प्राईम मिनिस्टरना 8 वर्ष झाले म्हणून तुम्ही इकडे सगळेजण जमलेले आहात आणि त्यांनी या 8 वर्षात काय केले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगू शकतो. त्यांनी या 8 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये विकासाची गंगा आणली. म्हणजे आमच्या देशाचा विकास जास्तीत जास्त विकास केला. त्यांच्या कारकिर्दीत देशात करोडो घर शौचालय, गोरगरिबांसाठी घर शौचालय असे पुष्कळसे त्यांनी हे पुढे केले. नरेंद्र मोदीजी देशासाठी जे 8 वर्षांनी जे केले ते एक स्वप्नपूर्तीचे ध्येय आहे. आमच्या पंतप्रधान जो आम्हाला आमचा अभिमान मिळाला तो आमच्या पंतप्रधानाचा मोठेपण मिळालेलं आहे जगामध्ये, ते 1 नंबराचे पोचलेले आहे. आमच्या पंतप्रधानाला 1 नंबरावर पोचलेले आहे. आज आमचे मोदीजी जागतिक जगाच्या त्यावर लीडर बनलेले आहे. आमच्या मोदीजींनी महिलांसाठी म्हणजे तुमच्यासाठी काय केलं म्हटलं तर पगारी मातृत्व विधवेच्या काळात 12 आठवड्यावरून 36 आठवडे केलेले आहे. जे आमच्या मुलींना, सुनींना, बहिणींना जे रजेचे 12 महिने होते, 12 आठवडे होते ते त्याच्यावरून 36 आठवडे केलेले आहे. आणि 2,73,000 म्हणजे 2,73,00,000 जास्त सुकन्या समृद्धी खाते उघडण्यात आले आहे. आमच्या मुलींच्यासाठी 2,73,00,000 पेक्षाही जादा खाती त्यांनी उघडलेली आहे. अशा या महान व्यक्तीला मी माझा सलाम मानतो. आता आमच्यामध्ये आमचे लाडके गोयचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी आलेले आहेत आणि प्रमोद सावंतांनी आमच्या या परभणी मतदारसंघाचे मंत्री, MLA जे बी काय आहेत त्यांना आमच्या रोहन कवटेला त्यांनी जे खातं दिलंय त्या खात्याबद्दल तुमच्या सर्वांच्या तर्फे व माझ्या तर्फे व त्यांच्या राजकारणीच्या तर्फे त्यांचे मी आभार मानतो. आणि मी एकच सांगू शकतो आमच्या पंतप्रधानांना की 8 वर्ष काय नाही, माझे म्हणणे आहे त्यांनी 20 ते 25 वर्ष त्यांनी राज्य करावं. कमीत कमी 20 ते 25 वर्षापर्यंत त्यांनी राज्य करावं. आणि त्याच्यात करण्याची ताकद जी आहे आणि त्याची धमक जी आहे तसेच आमच्या खोट्यांच्या मंत्र्यामध्ये अशी धमक आहे. त्यांना परभणी मतदारसंघात कोणच हात हे करू धक्का मारू शकणार नाही.
मतदारसंघात आमचे हे जे रोहनकोटे जे आहेत ते उरले तसे, मोदीजी उरले तिथं तसे इथं रोहनकोटे तिथं उरले. आणि आमच्या सरांची पावर, हिंमत, धमकदार बघून प्रमोद सावंत यांनी त्यांना IT व पर्यटन खाते दिलेले आहे. आणि मी सांगतो की त्यांच्याकडे ते खाते म्हणजे कायच नाही, त्यांच्या हातचे भावले आहेत, त्यांना खाते काहीच माहित नाही, काहीच त्यांना सांगायची गरजही नाही. योग्य तऱ्हेने ते निभावणार अशी माझी खात्री आहे. आणि वेळेचा प्रभाव करत असताना मी परत एकदा सांगतो की आमचे नरेंद्र मोदीजी कमीत कमी 20 ते 25 वर्ष राज्य करणारच. आणि टायमाला लागून तुम्ही माझे शब्द दोन ऐकला त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. जय हिंद, जय गोमाता. देव बरें करूं. बाब इब्राहिम आगा खरेंच मनासून भाशण उरल्या. म्हाका तेंच्या खातीर ताळे जोडपाक जाय एकदां. गोंय राज्याचे BJP स्टेट प्रेसिडेंट श्री सनातन तालावडे आसा आमच्या मजगती आणि तांकां कांय कारणां खातीर वयचें पडटलें. पूण तेच्या पयलीं तेंची उतरां आयकुपाचें आमच्या सगळ्यांची हांगासर एक मनापासून इच्छा आसा. सर मागता तुमचे कडेन की तुमी ह्या माचयेर दोन उतरां तुमची मांडची हांगासर. भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशात आयोजित केलेल्या आजच्या परवरी मतदारसंघाच्या गरीब कल्याण संमेलनाच्या आजच्या या सभेक व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे केंद्रातले मंत्री आणि उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद भाऊ नायक, या मतदारसंघाचे तुमचे लाडके आमदार आणि गोंय राज्याचे पर्यटन मंत्री रोहनबाब खंवटे, व्यासपीठाचेर उपस्थित मतदारसंघाचे अध्यक्ष किशोरबाब अस्तोडकर, सुकूरचे सरपंच संदीप मांजरेकर, आमचे संदीपबाब साळगांवकर, डेप्युटी सरपंच मनीषा रवी नाईक, इब्राहिम आगा, उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येन या आजच्या संमेलनात उपस्थित परवरी मतदारसंघातल्या सगळ्या भावा आणि भयणांनो, हांव सगळ्यात पयलीं तुमकां सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता. कारण मोठ्या संख्येन तुम्ही सगळे हांगा उपस्थित आसात आणि रोहनबाब खंवटे हांकां गोंयच्या विधानसभे भितर परवरी मतदारसंघातल्यान मोठ्या मताधिक्यान तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलो आणि भारतीय जनता पार्टीक एक आमदार तुम्ही दिलो आणि गोंय राज्याक एक मंत्री दिलो म्हणून हांव तुमचे सगळ्यांचे अभिनंदन करता. 30 मे 2022 या दिसाक केंद्रातल्या मोदी सरकाराक 8 वर्षां पूर्ण जाली आणि त्या निमित्तान वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन संबंध गोंयभर आमी केल्लें आसा, संबंध देशा भितर सुद्धा केल्लें आसा. आज आमी सकाळी एक तालिगांव कम्युनिटी सेंटरा भितर वल्नरेबल सेक्शन जे आसात, अनऑर्गनायज्ड लोक आसात, लेबर लोक, बाकीचे सगळे अनऑर्गनायज्ड सेक्टर, ह्या सेक्टराचे एक व्हडलें संमेलन तालिगांव कम्युनिटी सेंटरा भितर घेतलें. आणि म्हाका सांगपाक बरें दिसता कारण हे तुमचे आमदार भारतीय जनता पार्टीन केवळ निवडणुकी पयलीं जरी आयले असले जाल्यार भारतीय जनता पार्टीन दिल्लो कार्यक्रम आज त्यांच्यानी बऱ्या तरेन यशस्वी करपाक शकले आणि एक भारतीय जनता पार्टीच्या ज्या तरेन आमी करपाक सोदतात त्या तरेन तांच्यानी एक बरो कार्यक्रम आज घडोवन हाडलो. हांव तांचें अभिनंदन करता. तुम्ही सगळ्यांनी ताळयो मारून तांचें अभिनंदन करचें. वेगवेगळ्या सेक्टरा भितर जशे आगाबाब हांगा उलयताले कारण मोदी सरकारान बरेचश्यो गोष्टी ह्या देशाक लागून केल्ल्या आसात आनी आमकां खोशी आसा आणि आमकां अभिमान आसा की हे सगळें करता आसतना आमी निवडून दिल्ले खासदार श्रीपाद भाऊ नायक हे त्याच सरकाराचे एक भाग आसात. त्या सरकारा भितर तांच्यांनी मंत्री म्हणूनय काम केल्लें आसा. आमी पळयतात हे सगळें करता आसतना गोंया भितर सुद्धा आमी वेगवेगळे कार्यक्रम करपाचें आयोजन केल्लें आसा. प्रत्येक दीस वेगळ्या सेक्टरा भितर असो एक सेक्टर उरूं जायना की ज्या सेक्टराक आमी टच करूना, ज्या सेक्टराक आमी वचून मेळुना. आणि म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करता आसतना सुद्धा वेगवेगळ्या सभेचे आयोजन म्हणजे आज आम्ही जे संमेलन म्हणतात गरीब कल्याण संमेलन, या संमेलनाच्या निमित्तान मोठ्या संख्येन त्या मतदारसंघातले कार्यकर्ते, त्या मतदारसंघातले लाभार्थी या सगळ्यांक एकत्रित करप आणि गेली 8 वर्सां ज्या तरेन नरेंद्र मोदीजी ह्या देशाक लागून काम करतात, ह्या देशाचे ते काम करतात, सेवक म्हणून काम करतात
आणि हे सगळे करता असताना केवळ केंद्र बिंदू जो असा तो या समाजातलो शेवटचो घटक अंत्योदय तत्व. तर भारतीय जनता पार्टी स्थापना ज्या वेळाचेर जाली जनसंघाची त्या वेळाचेर त्या स्थापनेच्या निमित्तान जाल्लेले की या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत एखादी योजना असतली, या शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या सरकाराची एखादी येवजण जी असतली ती येवजण ज्या वेळाचेर ताका पावतली त्या वेळारूच आमी समजतले की सरकार जे आसा हे बऱ्या तरेचे सरकार चलता अशें आमी समजतले. हे आमचें ध्येय आसा आणि त्या दृष्टीन आमचे केंद्र सरकार गेली 8 वर्सां काम करता. सेकंड टर्मातले हे 3रे वर्ष 2014 पासून तुम्ही याद केलात आम्ही गोंया भितर आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे केंद्रातले सगळे योजना जे आसात ते गोंयान राबोवपाक लागून ते पूर्णपणे प्रयत्न करत आसात. आमचे केंद्रातले श्रीपाद भाऊ नायक हे केंद्रातले जरी मंत्री असले असत जाल्यार ते गोंया भितर हे येवजणी हाडपाक सगळीं प्रयत्न करतात, मदत करतात. आणि ताका लागून हे सगळे करता आसतना गेली 8 वर्सांचो जर आमी हिशोब पळयलो, याद करात 2014चो वेळ आणि आजचो तुम्ही जर वेळ पळयलो आसत जाल्यार बरेचश्यो सुदारणा अशी एक योजना आशिल्ली. म्हणजे आमी पळयतात की भुरगे जल्माक येता तो पर्यंत आणि मनशाचो मृत्यू जाय आसा पडटा तो पर्यंत वेगवेगळे सुविधा आणि वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आसात हे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारान केल्ले आसात. आमी पळयलें की ज्या वेळाचेर कोविड सारखी महामारी ह्या जगा भितर आयली, ह्या देशा भितर आयली, आमी पळयतात की सबंद देशातले सबंद जगातले चित्र पळयात आणि ह्या देशाचे चित्र पळयात. एक वेळ असो आसतालो की एखाद्या महामारीचेर आमकां जर तेचेर उपाय मेळपाक जाय, वॅक्सिन जर हाडपाक जाय आसत जाल्यार हाच्या पयलीं खंयचेच सरकार हाडपाक शकलें ना. आमी याद करतात बरेच जाण आमकां आमी जाणट्यां कडल्यान आयकून आसतात की बरेच वेळाचेर महामारी येताल्यो आणि हे महामारी येतकच तेका उपाय जो आसा तो उपाय आमकां भायले एखादे सरकार म्हणजे एखादे अमेरिकेचे सरकार आसतले, रशियेचे सरकार आसतले, हे सगळे देश पयलीं काम ते करताले आणि त्यांच्या देशात ती सुविधा उपलब्ध जावन दितकच केन्ना तरी 20-25 वर्सांनी ती सेवा जी आसा ती मागीर आमच्या देशाक मेळटाली. पण आज आमकां सांगपाक अभिमान आसा, आज आमी सगळ्यांक खबर आसा कोविड सारकेली महामारी आसून सुद्धा हे सगळे आमी पळयतले हे नियंत्रणान हाडपाचें काम जर कोणें केलें आसत जाल्यार ते नरेंद्र मोदीजीन केल्लें आसा. आमी पळयतात की ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाक 2 डोस जे आसा, फर्स्ट डोस, सेकंड डोस हे दिवपाचें काम जर फुकट डोस दिवपाचें काम जर कोणें केल्लें आसत जाल्यार ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन केल्लें आसा. हांव तुमकांय सगळ्यांक शाबासकी दिवपाक सोदतां कारण एखादी येवजण करतकच ती सकयल पर्यंत राबोवपाचें जर ठरयलें आसत ज्या वेळाचेर तुमी हें काम करतात त्या वेळाचेर ती खऱ्या अर्थान सकयल पावता. वॅक्सिनेशन ड्रायव्ह आमी पळयले हांगा कितले तरी NGO आसात. आज म्हाका बरें दिसलें, आज आमी वल्नरेबल सेक्शन ऑफ सोसायटीचे ज्या वेळार फंक्शन ऑर्गनायज केलें कांय NGO जे आसात त्या NGOक थंय फेलिसिटेट केलें मुख्यमंत्र्याचे हस्ते. कारण कितें ते बरेचशे असे NGO जे आसात ते भितरल्यान भायल्यान आपण आपल्या ह्या समाजाक लागून काम करतात. ज्या तरेन आमी राजकीय कार्यकर्ते आसून सुद्धा वॅक्सिनेशन दर एकल्यान घेवपाक जाय हे आमी पळयतात. आमच्या ह्या गोंया भितर सुद्धा बुस्टर डोस हो फाल्यां दिवपाचो आसा आणि ताका लागून मोठ्या प्रमाणात आमी तांकां लोकांक इनवॉल्व करपाक जाय, लोकांक हाडून तो घेवपाक करपाक सांगपाक जाय. तो जर घेतलो आसत जाल्यारच आमी सेफली विदाउट मास्क आज आमी जशें फिरपाक शकता हे आमी फिरपाक शकतले. आमी पळयलें की याद करात 2014 ते 2019 आणि सेकंड टर्माचो 2019 ते आज 2022 या 3 वर्सांचो कालावधी आमी पळयतात की ह्या देशा भितर ज्या तरेन विकास फुडें गेलो वदळ आमचो ज्या वेळाचेर सूत्रसंचालन करतालो तेणे एक विशय सांगलो, 1 रँक 1 पेन्शन. आमकां अभिमान आसा हे करपा फाटल्यान कोण आसलो जाल्यार आमचो मनोहर भाई पर्रीकर जे वेळार डिफेन्स मिनिस्टर आसले तांच्यांनी ह्या देशांतले जे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स असले ताका लागून 1 रँक 1 पेन्शन सुविधा हे इम्प्लिमेंट करपाचें काम ह्याच सरकारा भितर आमचे मनोहर भाई पर्रीकर यांच्यानी त्या वेळार केल्लें आसा. आमी पळयतात अश्यो कितल्यो तरी सुविधा काय गोंया भितर इम्प्लिमेंट जाले, त्याचो फायदो कशा पद्दतीन जालो हाचेर बऱ्या तरेन आमची माहिती आमचे मुख्यमंत्री दिली. हांव तेचेर वचना, आजचे रोड हायवे हे सगळे त्याच्यारूय हांव वचना. केंद्रातल्या स्किमीचो गोंयांत कितें फायदो जालो ते उलयतले आमचे श्रीपाद भाऊ उलयतले, आमचे रोहन बाब फावटे उलयतले. पण आमी एक जर ही गोष्टी पळयले जाल्यार ऐतिहासीक निर्णय जे आसा हे बरेचशे ऐतिहासीक निर्णय केवळ भारतीय जनता पार्टीच्या सरकारान घेतिल्ले आसात. आमी याद करून पळयात जम्मू काश्मीरचो विशय हांगा कितले तरी 60-70 वर्सां वयले आसतले. याद करात की आमी केन्ना एखादी आमकां बऱ्याचदा आमकां खबर आसा आमी पळयतात की एखादें स्वप्न आमकां जर फातोडीर पडलें आसत जाल्यार सकाळी उठतकच आमकां दिसता की तें खरें जावपाक शकता. बरेच जाणांक दिसता आसलें, बिलीव करणारे आसात आमकां. पण 370वें कलम खंयच्यान हाडटाले आणि त्या जाग्याचेर जम्मू काश्मीर हो भारत देशाचो एक भाग जावपाक शकतलो
हे जर स्वप्न केन्ना 2014 पर्यंत जर कोणाक पडले असत जाल्यार आमी केन्नाच खरें मानपाक शकले नासले. पण नरेंद्र मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान झाले आणि ते हे करपाक शकले. त्याच्या फाटल्यान भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष त्यावेळचे जनसंघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे हुतात्मे झाले. त्या ज्या वेळाचेर जम्मू काश्मीरचो हो भाग जो आसा हो देशाचो आसून सुद्धा थंय जर वयतले आसत जाल्यार त्या वेळाचेर पासपोर्ट लागतालो आणि त्या वेळार तो पासपोर्ट लागपाक जायना म्हणून तेंच्यांनी आंदोलन केले. ते जम्मू काश्मीरा भितर गेले आणि जम्मू काश्मीरा भितर वयतकच त्यांचो थंय मृत्यू जालो. त्यांचे त्या हातूंतल्यान ते हुतात्मे झाले. पण ते हुतात्मे झाल्यानंतर खऱ्या अर्थान तांकां जर शांती केन्ना मेळ्ळी आसतली जाल्यार ज्या वेळाचेर 317 कलम आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन ते काढले आणि जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 युनियन टेरिटरीज केले त्या वेळाचेर खऱ्या अर्थान तांकां जी शांती जी आसा ती शांती मेळ्ळी आसतली. आमी पळयतात की बरेचशे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आसतले. बरेचशे जे प्रोजेक्ट आसा हे सगळे फुडें व्हरपाचें काम केवळ भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदीच्या सरकारान केल्लें आसा. आमी याद करात की आमी सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट हो भारत देश स्वतंत्र जातकच बरेचशे जेव्हा देशाची फायणी जाली तेव्हाचे बरेचसे लोक ह्या हातूंतल्यान दुसरीकडे गेले. हांगाले कांय लोक हिंदू पारसी सीख हे सगळे काहीतरी हांगा गेले, पाकिस्तानात गेले, बांगलादेशात गेले, श्रीलंकेक गेले. ह्या सगळ्या भागा भितर वयतकच बरेचशे आमचे मुस्लिम भाव ह्या देशा भितर उरले. पण ह्या देशा भितर उरलेले आमी समजता आसतना सगळे आमी एक समजतात. ह्या देशातलो खंयच्याय समाजाचो खंयच्याय धर्माचो मनीस जो आसा तो ह्या देशाचो पंतप्रधान जावपाक शकता, ह्या देशाचो राष्ट्रपती जावपाक शकता. ही उदाहरणां आमी पळयल्ली आसा. ह्या देशाचो उपराष्ट्रपती जावपाक शकता. पण आमी याद जर केली आसत जे लोक त्या वेळाचेर ह्या दुसऱ्या देशांनी गेले तांकां केन्नाच त्या देशांतले सुविधा मेळूना. बऱ्याचशा जाणांक थंय मारले गेले, बरेचशे जाण तो देश सोडून परत भारत देशांत आयले. या भारत देशांत येतकच सुद्धा तांकां सुविधा मेळनासले कारण ते ह्या देशाचे सिटीजन जावनासले. हे जे लोक आसात ते आमचेच लोक आसात. ह्या लोकांक सुद्धा त्यांचो सन्मान मिळू जाय म्हणून सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आसा हो ऍक्ट ह्याच सरकारान हाडलो आनी तांकां सुविधा दिवपाचें काम सुद्धा ह्याच सरकारान भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जे आसा यांच्या सरकारान हांगा केल्लें आसा. ट्रिपल तलाका सारकेलो विशय आसतलो. आमच्यो कितल्यो तरी मुस्लीम भगिनी ज्यो आसा तेंचेर अत्याचार अन्याय जातालो. हो अत्याचार अन्याय तेंचेर जावपाक जायना. ते सुद्धा बाकीच्या रिलिजना भशेन ह्या देशा भितर रावूं जाय, या देशा भितर सगळी गोष्टी जावपाक जाय आनी म्हणून ट्रिपल तलाक आसा जो विशय हे जो आसा अमेंडमेंट हाडून हो ऍक्ट ह्याच पार्लिमेंटान ह्याच सरकारान केल्लो आसा. राम मंदिराचो विशय आसतलो. म्हाका याद जाता बरेचशे कार्यकर्ते जे आसात त्या वेळाचेर ह्या आंदोलनाच्या निमित्तान भारतीय जनता पार्टी बरोबर येवपाक लागले आनी ह्या विशय जर आमी केन्ना पळयलो जाल्यार हो विशय बऱ्या तरेन सुटलो अशें कोणेच चिंतून नाशिल्लें. पण केवळ नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाच्या सरकारान हो विषय सुद्धा पूर्णपणे सोडयल्लो आसा आणि अयोध्या एक बऱ्या तरेचे राम मंदिर काम सुरवात जे आसा हे कामाची सुरवात ही सुद्धा जाल्ली आसा. हे करता आसतना कितले तरी आमी पळयता आसले सेक्युरिटी आणि डिफेन्साचो जर विशय घेतलो आसत एक वेळ असो आसतालो की आमी पळयताले की आमचो जो सैनीक आसा ह्या सैनिकाक कोणी मारतालो. जम्मू काश्मीराक आमी सदोदीत टीव्हीचेर पळयताले त्या अतिरेकी आयले आनी तांच्यांनी आमच्या एका सैनिकाक मारलो उकी रावताले कारण ताका अधिकार नासलो. पण आज ते जावपाक शकना. आज एका सैनिकाक जर आमच्या मारलो आसत जाल्यार तांकां वचून त्यांच्या देशान वचून मारपाची धमक ह्या भारत देशातल्या सैनिकांक ह्या सरकारान दिल्ली आसा आनी हे जर कोणाक मेळ्ळें वता तर नरेंद्र मोदी. कारण आमी आज पळयलें रशिया युक्रेनचें युद्ध आमी पळयलें. हे युद्ध करता आसतना आमकां आमी पळयता आसतना आमी पळयलें की ह्या सबंद जगभर आमी पळयलें आसत जाल्यार केवळ भारत देश जो आसा भारत देशांतली जी भुरगीं थंय शिकतालीं त्या भुरग्यांक सेफली परत एकदा इंडियेक हाडपाचें काम जर कोणें केल्लें आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींच्या सरकारान केल्लें आसा. आमी पळयताले की एखाद्याक भायर जर वचूं जाय जाल्यार भारत देशाचो झेंडो घेवन जर तो भायर गेलो आसत जाल्यार ताका कोण कांय करनासले कारण त्या देशाच्या झेंड्या भितर एक ताकद आसली, एक अभिमान आसलो आनी ताका लागून हे सगळे गोश्टी आमी कित्याक करपाक शकले. आज आमी पळयतात बरेच जाणांचे रिलेटिव्ह जे आसात ते फॉरेन देशाक आसतले. एक टायम असो आसतलो की भारतीय म्हटल्यानंतर इंडियन म्हटल्यानंतर व्हडली किंमत कोण दिनासलो. पण आज जर फॉरेन देशाक जर आमी गेले आसत जाल्यार भारतीय देश इंडियेंतलो आयला म्हणटा एक रिस्पेक्ट मेळपाचें काम जे आसा हे इंडियन लोकांक मेळपाक सुरवात जाल्ली आसा. ही ताकद जी आसा ही ताकद आमचे नरेंद्र मोदीजी हांच्यांनी आमकां दिल्ली आसा. आज आमी पळयतात आमी समोरासमोर आमच्या शत्रूक ताकदीक दोळ्याक दोळो घालून पळोवपाचो अधिकार हे आमच्या सैनिकांक दिवपाचें काम सुद्धा ह्याच सरकारान केल्लें आसा.
आणि त्या कारण आम्ही पळयता आसतना हे सगळे वेगवेगळे विषय जे आसात एक मनशाचो स्वाभिमान कारण हे सगळे करता आसतना एक रिस्पेक्टफुल काम हे काम करता आसतना आम्ही पळयतात गेली 8 वर्सां एक करप्शनाची चार्जीस सुद्धा या आमच्या नरेंद्र मोदीच्या सरकाराचेर कोण हाडपाक शकले ना आम्ही पळयतात केंद्रांत मंत्री आसात श्रीपाद होय आमचो मंत्री आसा आणि हे सगळे मंत्र्यांचेर एक एखादो डाग जो आसा करप्शनाचो डाग हो आम्ही आमच्या एखाद्या मंत्र्याचेर लागलो अशा तरेचे आम्ही करपाक शकना आम्ही पळयलें की ह्या देशा भितर ज्या वेळाचेर कोविड-19 महामारी आयली हांव पळयतालो उदाहरण की कारण ज्या वेळाचेर कोविड महामारी आयली त्या वेळाचेर सगळ्यांत पॉप्युलर लिडर कोण जाल्यार तो नरेंद्र मोदी हो सगळ्यांत पॉप्युलर लिडर म्हणून ज्या वेळार डिक्लेअर जालो अजून पर्यंत तो पॉप्युलर लिडर कारण आम्ही पळयतात त्यांचे ध्येय जे आसा आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण देश त्या प्रमाणे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी म्हणिल्ले आसा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय म्हणजे कितें बरेच जण म्हणतात स्वयंपूर्ण गोंय म्हणजे कितें अरे जे सुविधा सरकार दिवपाक शकता ते सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पावोवपाचें काम सरकारी मनशांनी करपाक जाय हे जर आमी करपाक शकले जाल्यार गरिबाचें राहणीमान जे आसा ते आमी उंचावपाक शकता आणि म्हणून ज्या वेळाचेर कोविड महामारी आयली ही कोविड महामारी येतकच आमी पळयलें की ह्या देशा भितर जो लेबर क्लास लोक जो आसा जो डेली वचून काम करून आपले जे पोट भरतालो तेची रोटी बंद जाली हे ज्या वेळाचेर नरेंद्र मोदींच्या लक्षात आयलें तांच्यांनी इमिडिएटली ह्या देशांतलो असो एक सुद्धा नागरीक हो गरीब आसा आनी तो केवळ भुकेक लागून ताचो मृत्यू जालो हो जावपाक जायना आणि हे जर जावपाक जायना जाल्यार कितें करपाक जाय ताका अन्न दिवपाक जाय आणि म्हणून बीपीएल कार्ड होल्डर जे आसात ह्या बीपीएल कार्ड होल्डरांक 5 किलो तांदूळ किंवा गहू दिवपाचें काम म्हणजे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही स्कीम त्यांनी सुरू केली आणि त्या लोकांक हे दिवपाचें काम सुद्धा ह्या सरकारान केलें आसा आणि आज तुम्ही पळयात संबंध देशभर पळयात संबंध देशा भितर गरिबी आणि गरिबी जायत आसा पण भारत देशा भितरले गरिबी वयर काडपाचें काम हे केवळ नरेंद्र मोदीजीच्या सरकारान केंद्रातल्या सरकारान केलें आसा आम्ही पळयतात की 80 कोटी शेतकरी जे आसात 31 तारीख ज्या वेळाचेर त्यांनी ह्या कार्यक्रमाचें उद्घाटन केलें त्या वेळाचेर ते संबंध देशातले सगळे जे लाभार्थी जे आसात ह्या लाभार्थी बरोबर ते इंटरॅक्ट जाले उलयले लाभार्थी विचारले की कितें तुमची अपेक्षा आसा आणि त्या वेळाचेर ते करतकच त्यांनी ह्या देशातल्या 80 कोटी शेतकऱ्यांक एक बटन दाबून इमिडिएटली तांकां जो किसान कार्ड ज्यांचे कडेन आसा तांकां 2000 रुपया ट्रान्सफर जे आसा ह्या देशा भितर 21,000 कोटी संबंध देशातल्या शेतकऱ्यांक जे आसा ते तांच्यांनी ट्रान्सफर केले 2000 रुपया प्रमाणे कारण त्यांचे ध्येय जे आसा की ह्या देशातलो गरीब मनीस वयर सुरू जाय ह्या देशातलो नागरीक हो सुखी उरूं जाय आणि म्हणून तांच्यांनी आमकां सगळ्यांक सांगिल्लें आसा की ह्या 15 दिसाच्या कालावधी अशी एक सुद्धा सेक्टर सोडू नाकात की तांकां तुम्ही मेळूं ना तुम्ही वचात मेळात आम्ही आमचे कार्यकर्ते तुम्ही सगळ्या जणांनी लोकांकडे वचूं जाय आमची पत्रकार जी आसा ती पत्रकारांनी त्या सगळ्या पत्रकां भितर सरकाराच्यो केंद्राच्यो ज्यो स्किमी आसा त्यो सगळे तांचेर बरयल्ल्यो आसा त्या स्किमीचे पत्रक लोकां पर्यंत दियात गेले आनी अशें उडयले आनी भायर सरले अशें करनाकात तांकां सांगात कारण आमकां बऱ्याचदा आमी सांगपाक आमकां लज दिसता आणि बऱ्याचदा लोकांक कितें दिसता की एखाद्याक गेली 2 वर्सां जर म्हाका जर ते रेशन कार्ड फुकट मेळटा तर तांकां दिसता की म्हजो तो अधिकार आसा पण ते दिवपा फाटल्यान कोण काम करता हे लोकांक सांगूंक जाय बऱ्याचदा आमी पळयतात की बऱ्याच जाणांक दिसता की 2000 आपल्याक मेळटा अरे पण 2000 मेळपाक कोणें करपाक जाय ते करपाक लागून बरें सरकार अशें पडटा आणि ताका ते सांगपाचें काम जें आसा तें आमी करपाक जाय त्यांच्यानी म्हणून आमी सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाचे आयोजन अशें केल्लें आसा आज हांगा परवरी सभा आसा मांद्रा सभा आसा आता ही सभा करून आमकां वास्को वचपाचो आसा आमी ही संमेलन जे सभा आसा हे सभा करतलेच पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्या समाजातले बारीक बारीक घटक जे आसा त्यांच्या पर्यंत पावपाचें आमी काम करतले आमी ह्या गोंया भितर रावणारे एसटी समाज बांधव आसतले एससी समाजाचे बांधव आसतले शेतकरी आसतले महिला आसतले युवा आसतले ह्या सगळ्याच जाणांक मेळपाचें काम तांकां वचून मेळप तांकां विचारप की हे गोष्टी तुमकां मेळिल्ले आसा तुमची आनी कितें अपेक्षा आसा कारण खंयचेच सरकार तुजी आनी कितें अपेक्षा आसा हें सांगपाक शकना हे सांगपाक शकता केवळ भारतीय जनता पार्टी सरकार आणि म्हणून ह्या निमित्तान आज ह्या परवरी मतदारसंघा भितर म्हणजे आमची भारतीय जनता पार्टीची पहिली सभा जी आसा ती हांगा संपन्न जाता खूब खोशी भोगता कारण एक बऱ्या तरेचे आयोजन आमचे आमदार आनी तांची संपूर्ण टीम हांच्यांनी हे आयोजन केल्लें आसा आनी सगळ्यांनी साथ दिल्ली आसा हांव म्हजें उलोवप आनीक न फुडें करता कारण आमचे मुख्यमंत्री बाकीच्यांक उलोवपाक जाय हांव परत एकदा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान तुम्ही सगळे हांगा सगळ्यांनी येवन भाग घेतला हांव तुमकां हार्दिक शुभेच्छा दिता आनी म्हजी उतर हांगा सोंपयता धन्यवाद देव बरें
देव बरें करूं. हे आसलेले बीजेपीचे स्टेट प्रेसिडेंट सुदानंद तानोडे. म्हाका तांच्या ताळ्यो जावपाचो एकदां. खरेंच तेंच्यांनी जी हांगासर उतरां मांडली वा श्री नरेंद्र मोदी आमचो पंतप्रधान हेची जी कार्य पद्दती आसा तेच्या कार्या बद्दल जी म्हायती दिली ती खरीच मनान भरलेली आसा आमच्या. आनी आमचें खरें नशीब बरें आसा की आमच्या ह्या पिढीक श्री नरेंद्र मोदी असो पंतप्रधान लाभला जो आमच्या देशाचें नेतृत्व करता. म्हाका दिसता मोदी गव्हर्मेंटा खातीर आनी तेंच्या लिडरशिपा खातीर ताळ्यो जावपाक जाय. सदानंद तानोडे हांगा वचपाचें आसा. सर, पर्वरी भाजप मंडळ तशेंच पर्वरी वाठार सगळ्या लोकां तर्फे हांव तुमच्या मनापासून देव बरें करूं म्हणटा. वेळान वेळ काडलो आनी तुमी आमच्या कार्यावळीक हांगासर लावले आनी तशेंच तुमी आमची उतरां आमचे विचार हांगासर मांडले. मनापासून देव बरें करूं सर. फुडल्या सुवातेर सावोदर दुमंदू पंचायतीचे डेप्युटी सरपंच बाय रिना फर्नांडीस आमच्या मजगती आसा. मागता रिना हांचे कडेन की तांणी 2 उतरां आयच्या ह्या माचयेर मांडची. गुड इवनिंग एवरीबडी. पर्वोरच्या सगळ्या लोकांक म्हज्या भावा भयणीक हांव गुड इवनिंग म्हणटा. तशेंच माचयेर उपस्थित आसलेले सगळे मनीस, आमचे मुख्य पावणे CM रोहन सर आनी इतर सगळे लोक जे हांगा बसल्या पळय तांकांय हांव गुड इवनिंग म्हणटा. सांगपाची गजाल म्हणजे इतलीच, हांव गोवान वाडलें आनी व्हडलें जालें. अशें दिसलें की आमी गोंयकारपणान जगलीं, जावं हिंदू, कॅथलीक, मुस्लीम कसलेय सण आसूं आमी एकामेका वांगडा मजेन सेलिब्रेट केले. तशेंच वल्नरेबल सोसायटी किंवा दुबळे जावं तांकां आमी हेल्प केलें, जावं ते हिंदू, मुस्लीम किंवा कॅथलीक. लग्न जावन जेन्ना हांव पर्वरी वाठारान आयलें तेन्ना म्हाका एक संदी मेळ्ळी की रोहन सरा बरोबर काम करपाक. तांकां पळोवन अशें दिसलें की तांचे जे काळीज आशिल्ले पळय ते ह्याच असल्या वल्नरेबल सोसायटी खातीर इतले तळमळटाले. तांकां काम करपा खातीर तांची जी मनान जी दगदग आशिल्ली ती खंय ना खंय आमच्याय मनान तांणी विगयली बाकीच्या पंचा म्हणल्यार. म्हणूनच आज BJP सरकारान तांकां असल्या वल्नरेबल सोसायटीची उदरगत करपाचें नेतृत्व दिलां. आनी पळोवंक गेले जाल्यार आमचे जे माननीय CM आसा डॉ. प्रमोद सावंत तांच्यांनी सुद्दां ही स्किम्यो ज्यो तांच्यांनी सगळ्यांनी वल्नरेबल सोसायटी खातीर केल्या अंडर द एबल लिडरशीप ऑफ आवर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी, ती पावोवपा खातीर ताणें प्रत्येक पंचायतीन ग्राम सेवक अपॉयंट केलो आनी त्यो स्किमी प्रत्येक सोसायटीच्या घटका पर्यंत पावोवपाचो यत्न केला. आनी ह्योच न्ही, आतां थोड्योच आतां सदानंद तानोडे सरान स्किमी मेन्शन केल्या, ह्याच्या पेक्षाय आनीक खूब अश्यो स्किमी आसा. ह्यो स्किमी सगळ्या लोकांक पावोवपाक तेंच्यांनी खूब यत्न केला. म्हणून आज BJP सरकार 8 वर्सां कंप्लीट करून पावले आनी फुडें कंप्लीट करतले. कित्याक तांचो यत्न आसा की समाजांतल्या प्रत्येक ल्हान ल्हान घटका कडेन पावपाचें. आनी हांव म्हजें यत्न आसतलें की हांव रोहन सरा वांगडा काम करून ज्यो स्किमी आसा ज्यो आमच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीन फ्रेम केल्या त्यो एज एन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सगळ्या लोकांक पावपाक. आनी तुमचे कडेन मागता की जेन्ना ह्यो स्किमी तुमचे कडेन पावता तेन्ना तुमी ह्यो स्किमी सगळ्या लोकांक कडेन पावपाक तेंकां पसरोवपाक आमची मदत करा. आनी रोहन सरा बरोबर कान्याक शोल्डर टू शोल्डर काम करून सगळ्यांक हो फायदो दिवपाचे प्रयत्न आमचो हेल्प करा. इतलेंच म्हणून हांव 2 उतरां मदीं सोंपयता. थँक्यू. देव बरें करूं रिना. खरेंच गव्हर्मेंट खुबश्यो स्किमी करता आनी एकदा अशें आसता की आमकांच कांय खबर आसना. पूण जर तुमकां अशी म्हायती जाय जाल्यार आमचे रोहन बाईचें ऑफिस आसा, तशेंच सोशल वेलफेअर डिपार्टमेंट आसा, थंय वचून तुमी म्हायती करूं येता. तुमच्या पंच मेळपाक मेळटा आनी तशेंच आमचे सरपंच आसा तेंचे कडच्यान म्हायती घेता. देव बरें करूं बाय रिना. फुडल्या सुवातेर मागता सुकूर पंचायती सरपंच बाब संदीप मांजरेकर हांचे कडेन की तांणी आपली उतरां ह्या माचयेर मांडली. सगळ्यात बरी स्थान दिवची आयचो कार्यक्रम BJP जनता पार्टी भारतीय जनता पार्टीन जो आयोजीत केल्लो आसा मोदी सरकाराक सेंट्रलाक 8 वर्सां कंप्लीट जाल्ली आसा.
तेची तुमकां सगळ्यांक शुभेच्छा दिता. जर तुम्ही नसले जाल्यार आमी हांगाच्यान आमचो गोंय राज्याचो खासदार धाडूंक शकचे नासले. ह्या कार्यक्रमाक तेंच्यांनी हांगा उपस्थित लायिल्ले आसा आमचे खासदार नॉर्थ गोवाचे खासदार श्रीपाद भाऊ. तशेंच ह्या व्यासपीठाचेर आमचे गोंय राज्याचे गोंयचे सगळे लाडके सीएम जे 2 टायम जाल्ले आसा सीएम, ताका लागून खरेंच ते गोंयचे खरेंच लाडके सीएम आसा. ताका लागून परत एकदा तांकां भोवमतान हांगा भारतीय जनता पार्टी विजय करून दिल्ले आसा. ते सुद्दां आमच्या व्यासपीठार बशिल्ले आसा. तशेंच तांकां खांद्याक खांदो लावन गोंय राज्याची मिनिस्ट्री चलोवपाक आमचे पोरवोचे लाडके आनी सगळ्यांचे सारके लागचे आमदार आनी आमचे गोंय राज्याचे मंत्री IT आनी रेव्हेन्यू IT आनी ट्युरिझम मिनिस्टर रोहन सर तुमच्या फुड्यान बशिल्ले व्यासपीठाचेर. तशेंच सावधर भारतीय जनता पार्टीचे आतांच गेल्ले अध्यक्ष सदानंद तनावडे सर बी हांगा उपस्थित आसले. तशेंच सावधर तुमचे एक्स सरपंच संदीप साळगांवकर, तशेंच आतांचे डेप्युटी सरपंच रेना फेर्नांडीस, पेंदा फ्रांसाची सरपंच, पोरबोरी मंडळाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर उपस्थित आसले. तशेंच आनी बाकीचे 5 मेंबर आनी सगळे मॅनिस्टरचे व्यासपीठाचेर बशिल्ले आहात. तशेंच ह्या कार्यक्रमाक तुम्ही मोठ्या संख्येन उपस्थित जाल्यार खरेंच भरपूर मनाक खुशी जाता. तुम्ही सगळो मोग जो भारतीय जनता पार्टी आनी तसोच आमच्या रोहन सराक दाखयता. सो ताका लागून तुमकां लागून एक जोरदार ताळयो मारच्यो. आनी आयचो कार्यक्रम आयोजीत केल्लो आसा तो भारतीय जनता पार्टीक लागून. सो आयच्या कार्यक्रमाक ती एक घोशणा जावकूच जाय जाल्यारूच ह्या प्रोग्रामाक थोडी मजा येतली. सो हांव एक स्लोगन सांगता त्या फाटल्यान तुमी तो स्लोगन रिपीट करतो. भारतीय जनता पार्टीचा सुरुवात जाता. भारतीय जनता पार्टीचा. जशी सेंट्रलाक 8 वर्सां जाली आमच्या नरेंद्र साहेबान भरपूरशे स्किमी हांगा लॉन्च केल्ल्यो आसा. त्यो स्किमी थोड्यो हांव वाचून दाखयता. जशें आतां 2019 कोविड महामारी जाल्ली त्या टायमाचेर सेंट्रलांतल्यान हेल्थ केअर आनी पॅन्डेमिक मॅनेजमेंट म्हणून एक स्कीम तेंच्यांनी लॉन्च केल्ली. त्या स्किमीक 3200 करोड लोकांनी फ्री ट्रीटमेंट घेतलो ताका लागून. आनी 5 लाख आयुर्वेदी आश्रम भारत योजना म्हणून त्यो जाहीर केल्ल्यो. तशेंच तेच्या उपरांत आनी ज्यो स्किमी आसा त्यो वाचून दाखयता. अश्युअर फार्मर वेलफेअर आसले ते स्किमीची आतां पर्यंत 11 करोड फार्मर्सांनी तेची बेनिफीट घेतलेले आसा. तशेंच नारी शक्ती जी भारतीय जनता पार्टी जी आसा ती नारी शक्तीक सारकें प्रधानाक दिता. त्याच तुमच्या फुडल्यान दिसचे पडटा आयज चडसो नारी शक्ती हांगा उबी जाल्ली आसा. सो ताका लागून 9 करोड लोकांक लागून LPG कनेक्शन सुद्दां मुफ्त दिल्लें आसा. तशेंच युवा लीड डेव्हलपमेंट जे युवा आसता ते गव्हर्मेंट जॉब सोदता. सो तांकां स्वता पांयाचेर उबे रावपाक गव्हर्मेंट नरेंद्र मोदी सरान तांकां एक स्कीम दिल्ली युवा लीड डेव्हलपमेंट. तशीच इन्फ्राटॅक्स सेल्स अँड स्पीड. जशें आमी आयज जे रोडाचेर भोंवतना आमकां एक अभिमान दिसता. तो अभिमान खरोच आमकां दिसता तो नरेंद्र भाईक लागून दिसता. कित्याक पयलीं हांगाच्यान मडगांव वयताले जाल्यार म्हाका दिसता कमीत कमी 2-1.5 वरां लागताले. आतां पळयत जाल्यार आमी 25 ते 30 मिनटांत मडगांव पावता न्हू. थोडो कितें उरला रोड तो फास्ट जातलो. तेंची स्पीड जी रस्तो डेव्हलप करपाची एका दिसाक 13 किलोमीटर स्पीडीन रस्तो डेव्हलप करता. सो तेंच्यांनी आनी एक व्हडलें डिसिजन ते सगळ्यांच्या मनान आसलें. जेन्ना हांव धाकटो आसलो तेन्ना आमी आयकताले राम मंदीर. हे राम मंदीर केन्ना खंयच्याच गव्हर्मेंटान करपाक गावना. जेन्ना नरेंद्र भाई जेन्ना सत्तेर येयले आनी तेंच्यांनी एक डिसिजन दिल्लें राम मंदीर करतले. सो तेंच्यांनी एक सारकें हिस्टॉरिकल डिसिजन घेतलें आनी राम मंदिराचें स्थापन करपाक एक निश्चय केलो. आनी म्हाका दिसता बेगिनतल्या बेगीन तें राम मंदीर थंयसर स्थापन जातलें. तश्यो जायत्यो स्किमी नरेंद्र भाईन हांगा काडलेल्यो आसा. आनी जशें हे स्किमी एमेंड जावपाक लागून खुबशे लोकांक कळना ते स्किमी एमेंड जावपाक लागून सवर्ण मित्र म्हणून एक हांगा आमी गॅजेटेड ऑफिसर गोवा सरकारान सगळ्या पंचायतीन बशिल्लो आसा. तो शेनवारचो दिसा तो पंचायतीन बसता. आनी जर तुमकां ह्यो सगळ्यो स्किमीच्या बद्दल थोडी आनी जानकारी जाय तुमकां जाल्यार तुमी तुमच्या 5 मेंबराक कॉन्टॅक्ट करपाचो. आनी तेच्याकून आनी डिटेल्स जाय जर तुमकां ते स्किमी एमेंड करपाक जाय हेचो तुमकां लाभ घेवपाक जाय थोडी स्किमीचो गव्हर्मेंटाच्यो खूब अशें आहा जाल्यार तुमी शेनवारच्या दिसा पंचायतीन येवं शकता. आनी आमचो जो सवर्ण मित्र जो आसता गॅजेटेड ऑफिसर तेजे कडेन तुमी म्हायती घेवन
ताका जे डॉक्युमेंट लागता ते डॉक्युमेंट दिवन ते स्किमीचो फायदो करून घेवं शकता. आणि एक म्हणटा बेगिनल्या बेगीन आता लायक 2024 परत एकदा म्हाका दिसता केंद्राचें इलेक्शन जावपाचें आसा. असो तुम्ही सपोर्ट दाखयलो आणि आमचो जो गोवाचो खासदार आसतलो ताका हांगाच्या नॉर्थ गोवाच्यान इलेक्ट करून तुम्ही दिल्ली पार्लमेंटान धाडपाचो. आणि ज्यो स्किमी सांगल्या त्यो तुम्ही खरंच अवश्य पंचायतीन लाभ घेवचो. आणि आयज भारतीय जनता पार्टीन म्हाका आता 2 उतरां उलोवपाक दिल्या बद्दल तेचे थँक्यू म्हणटा. आणि आयज हो कार्यक्रम हांगा अरेंज केला सुगूर पंचायतीन आणि आमकां खरेंच एक प्राऊड मुवमेंट दिसता. इतकी हॉल आसतना आमच्या पंचायतीन निमतानी एक प्रोग्राम अरेंज करून आमच्या पंचायतीचे मातशें नांव आनी वयर केलां. ताका लागून हांव सीएम साहेबाक आनी आमचे आमदाराक थँक्यू म्हणटा. देव बरें करूं. देव बरें करूं. सतीश बाब बरेच तुम्ही हांगासर स्किमी बद्दल बरी म्हायती दिली आमकां. आयच्या सद्याच्या राजकारणात जेन्ना आमी भाऊ म्हणटा, भाऊ म्हणजे फक्त एक मनीस आमच्या दोळ्यासमोर म्हणटा तो म्हणजे आमचो श्रीपाद भाऊ. सध्या सेंट्रलात ते मिनिस्टर आसा आणि वेळ येयला तेंचे विचार आयकुपाचे. म्हाका दिसता जोरदार ताणें स्वागत करूया आणि तेंची उतरां आमी आयकून घेवया. कारण तेंचो कॉन्टेक्ट आमच्या पीएमा कडेन चड आसता, मेळप जाता, मिटिंगी जाता आणि जितको तांकां लागीं तो वळखता मागीर आनी कोण वळखनासतले सोडून सीएम. म्हाका दिसता आतां श्रीपाद भाऊक ताळ्यो जावया आणि तेंचे आमी विचार आयकून घेवया. देव बरें करूं. नमस्कार. परवरे मतदारसंघाच्या या मेळाव्यात व्यासपीठाचेर उपस्थित गोंय राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, तुमच्या मतदारसंघाचे आमदार आणि पर्यटन मंत्री बाबराव वनखवटे, आताच आपले विचार तुमच्या समोर दवरून फुडल्या मेळाव्याक गेल्ले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सदानंद शेठ तानावडे, मागीर उपस्थित पक्षाचे या मतदारसंघाचे अध्यक्ष किशोर अस्नोडकर, मागीर उपस्थित त्या मतदारसंघाचे पंचायतीचे सरपंच, उपसरपंच, पंच, पक्षाचे पदाधिकारी, इतर सगळ्या संस्थांचे पदाधिकारी, समोर बशिल्ले प्रेसाचे मेंबर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मेंबर, समोर बशिल्ले मान्यवर आणि उपस्थित माता भगिनी आणि बंधू, तुमच्या सगळ्यांची उपस्थिती बघून खूप खुशी भोगता. सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांच्या मनापासून हांव अभिनंदन करता. अभिनंदन इतल्याच खातीर की तुम्ही ह्या मतदारसंघाचो आमदार म्हणून बाबराव वनखवटेक निवडून दिलो आणि ह्या राज्यात मंत्री म्हणून काम करपाची संधी तांकां मेळ्ळी आणि म्हाका खूप उमेद दिसता की संपूर्ण गोंयचो आपल्या खात्याचो विकास म्हणजे पर्यटन खात्याचो विकास, इतर खात्याचो विकास जी खाती ताचे कडेन आसात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अभिनंदन. जे चित्र मनासमोर आशिल्लें आज खरोखरच मनापासून तुमकां सांगून दिसता की गेली जवळजवळ 30 वर्सां पयलीं भारतीय जनता पक्षाचें काम जेन्ना सुरू जालें एक विशय, एक ध्येय घेवन हांगा पॉलिटिकल पार्टी खूब आशिल्ल्यो. ज्यो पॉलिटिकल पार्टी आशिल्ल्यो काँग्रेसीन जवळजवळ 18-20 वर्सां राज्य केलें, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तांणी 18 वर्सां राज्य केलें आणि तातूंत भारतीय जनता पक्षाचें काम हांगा कित्याक असो प्रश्न खूब जाण समाजाक उपस्थित करतात आणि आमी ताका समजून सांगताले त्या वेळाचेर की हे पक्ष आसात आणि त्या वेळेचे सगळे घडामोडी तुम्ही सगळे जाणात, तातूंत हांव डिटेल वचना. पण तो खरी जर उदरगत या गोंयची जावंक जाय, हांगसरल्या सामान्य मनशाची जावंक जाय जाल्यार एक विचारान बरेच तत्व आशिल्ले अशे तरेचे लोक आणि पक्ष जो पर्यंत नांगा येना तो पर्यंत हांगसरल्या गोंयच्या सामान्य मनशाची उदरगत जावची ना. आणि ह्या खातीर आमी खूब वर्सां काम केलें, चड वर्सां न्हय, परंतु आमी भाग्यवान आसात तुमच्या सगळ्यांच्या आदारान भारतीय जनता पक्षाक जे काही गोंयांत स्थान मेळ्ळें तें बेगीनात बेगीन मेळ्ळें. अवघ्या 10-12 वर्सांनी
भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले. पहिली 4 आले, मागीर 10 आले, मागीर 18 झाले, मागीर 7 आयली आणि आज 3 वेळा भारतीय जनता पक्षाची सत्ता सतत येयली आसा. हाचे कारण सगळे तुम्ही आसा. लोकसभेचं सीट माझ्या सारखा सामान्य कार्यकर्त्याकडे तुम्ही ज्या नदरेन पहिला तो आधार दिलो आणि एकदा आयल्लो खासदार परत दुसऱ्यांदा केन्नाच येऊ ना अशा या परिस्थितीत सतत 5 वेळा मोठ्या मताधिकार प्रत्येक इलेक्शनात तुम्ही निवडून येण्याचे काम केलंय. तुम्ही केलं कारण हो तो विचार तुमच्या समोर जो आयलो भारतीय जनता पक्षाचो तो विचार हो आशिल्लो की आमचा सामान्य मनीस शेवटच्या कडेचो मनीस गरिबांतलो गरीब मनीस तो आपल्या पांयाचेर उबो जावंक जाय, तो स्वावलंबी जावंक जाय. ताका म्हणजे हे राजकारण हे दुधारी शस्त्र आसा. आम्ही जर ताचो बरो उपयोग केलो म्हणजे 2 धारेची शस्त्र म्हणटा. आम्ही जर ताचो बरो उपयोग केलो जाल्यार समाजाच्या लोकांचे जसे तुम्ही सगळे ज्या कामाक आयकल्या किंवा तुम्ही सगळे वक्त्याकडे आयकतात त्या सगळ्या या समाजाचे कल्याण त्या एका हेतून जाता. पण हाच्या पयलीं पार्टी येयल्यो हांव म्हणटात 2 धारेचे शस्त्र जे आशिल्ले आणि फक्त स्वतःचे कल्याण करून घेतले. तुमचे सारख्या गरिबांचे हांगसरल्या गरिबांत गरीब मनशांनी ताका केन्ना मदत करपाचे विचार सुद्धा केलो. त्या पक्षाचो पंतप्रधान दिल्लीक आशिल्ला पंतप्रधानाचे तुम्ही एक उतर आयकले आसतले. तो म्हणटालो आमी राज्यान आमी खंय 100 रुपये धाडटात पण त्या 100 रुपयाचे फक्त 15 रुपये राज्यान पावतात, 85 रुपये खंय वतात. पण एक देशाचो मोठ्या पदाचेर आशिल्ले व्यक्ती पंतप्रधान तर हे म्हणटालो तर ती स्थिती त्यांची कशी आशिल्ली तुम्ही पळया. आमचे म्हणणं येत आसा की भारतीय जनता पक्षाचे म्हणणं तुमचे आमचे म्हणणं येत आसा जर 100 रुपये झाले 100चे 100 रुपया त्या मनशाकडे पावूंक जाय म्हणूनच तर नरेंद्र मोदीन तरेतरेच्यो योजना काडल्यो. बँकान अकाउंट उघड करपाची जे काही योजना काढली त्या योजनेत आज शेतकरी गरीबाक थंय जर 2000 रुपये भरले 2000 रुपये त्या मनशाकडे डायरेक्ट ट्रान्सफर जी आसा ताज्या अकाउंटात पावतात. हो कितलो फरक पडटा. आणि ह्या सगळ्या हेतूंच्या आज तुमची उपस्थिती आज त्याची जाणीव करून येता मन भरून येता की आमकां जेन्ना राज्याचे अधिवेशन करताना मी मुद्दाम खास सांगता की म्हाका दिसता एक सायडीन सुरू जाय नाशिल्ली. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आदारान आज भारतीय जनता पक्ष समाजाच्या सगळ्या स्तराचेर वचून जे जे समाजाच्या सगळ्या 5 वर्सांनी 10 वर्सांनी 8 वर्सांनी 15 वर्सांनी का 10 वर्सांनी जावचे ना इतले तरेचे कटकडीचे काम हे करून दवरले फाटल्या पक्षांनी आणि आमकां ते खंय तरी पावंक जाय म्हणून इतल्या हेतूंच्यान जे कितें काम केल्लें आसा आमी समाधानी ना. आमकां सगळ्यांक मिळून आजचो सुद्दां कार्यक्रम दवरलेलो आसा तो कार्यक्रम ह्या खातीर दवरलेलो आसा की जे पत्रक तुमच्या हातान येतले त्या करपाक तुमकां सगळ्या काही गोष्टी ज्यो कितें केंद्रान इतल्या 8 वर्सांक मोदी सरकारच्या नेतृत्वान जे काही सरकार चलयलें आणि खरोखरच आम्ही सगळे भाग्यशाली आसात की अशें तुमचो पंतप्रधान या देशात मेळ्ळो ताका सामान्य मनशाची जाण गरीबांतलो गरीब मनशाक कसो वयर हाडपाक ताका कशी तरी मदत पावपाची हो ह्या तळागाळात काम केल्लो मनीस म्हणूनच ताका गरीबाच्यो अडचणी गरीबाचे दुःख ताका खबर आसा आणि तें दुःख हल जर करतले आमी तेंचें दुःख जर पयस करतले जाल्यार मोदी सारकोच मनीस ह्या 8 वर्सांनी सिद्ध करून दाखयल्लो आसा. सामान्य गरीब त्याचबरोबर या देशाचें रक्षण या देशाची सुरक्षा या देशात सामान्य मनशा भेडसणारे प्रश्न हे सगळे एक करून उल्लेख म्हणजे पयलींच्या वक्त्यांनी उल्लेख कितें आले रोहन कोट्यांनी दोतोर प्रमोद सावंत तुमचे कडेन उलयले. पण हे सगळे विशय मनात धरून आमी या देशाचो नागरीक आसा म्हणजे हे आसा आणि म्हणूनच हे जे अभियान जे आसा हे जे अभियान जे आमी आज फुडें घेतलेले आसा ते अभियान हे जे आसा की आमकां सामान्य मनशा पर्यंत पावंक जाय. फक्त प्रचार पक्षाचो प्रचार करपाक न्हय खंय तरी आमदाराचो मंत्र्याचो प्रचार करपाक न्हय तर ह्यो ज्यो योजना चल्ल्यो आसा त्यो योजना वेवस्थीतपणे सगळ्या कडेन पावल्या काय ना पावन जाल्यार आमी ताका ताची नोंद करतले आणि ती योजना त्या कशा पद्दतीन मिळूंक शकता ह्या खातीर आमी ताचे करार आणि सांगतले आमच्या पार्टीन केंद्र सरकार राज्य सरकार कशा पद्दतीन आनी देशांत प्रयत्न केल्ले आसात तेही आमी सांगतले आणि ताका खरोखर ही जी काही विकासाची गंगा त्या गंगेच्या हातून ताका आमी जोडून घेतले हो ताचो उद्देश आसा. कितें कामां केलें तें हांव सांगना. सामान्य गोष्ट 80 कोटी जनते 130 कोटी जनतेपैकी 180 कोटी जनतेपैकी 5 किलो तांदूळ 5 किलो गहू हेंचें कितें धान्य आसा दिवपाचें काम त्या अडचणीच्या प्रसंगी
कोविडान कशी कोविड-19 कशी परिस्थिती या देशाची जाल्ली खबर आसा तातूंतल्यान ह्या मनशान रात दीस जागून आमी खंय तरी आमचे कडेन खंय तरी हे करपाक मास्क करपाक आमचे कडेन जायनाशिल्लें, आमचे कडेन खंय तरी वॅक्सिनेशन जायनाशिल्लें, पूण सगळे स्वताच्या पांयाचेर सायंटिस्टांक हे करून तांकां स्वताच्या पांयाचेर उबे करून ह्यो सगळ्यो गोश्टी देशाक पुरोवपाचो प्रयत्न करप आनी जगाक बेगिना बेगीन ह्या हातूंतल्यान कोविड-19 रिकवर जावपाचें काम तें केलें आनी ह्या हितूंतल्यान परत जाय पर्यंत सामान्य गरिबाचो प्रश्न जो आसा, भुरग्याचो प्रश्न आसा, कामाचो प्रश्न तो सोडोवपाचो प्रयत्न करप अशे अनेक प्रयत्न हातूंतल्यान जाल्ले आसात आनी हे प्रयत्नान जेन्ना आनीक यश मेळटलें, आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे यश मेळिल्लें आसा, आनीकय यश आमकां संपादन करपाचें आसा आनी तें म्हणजे प्रत्येक मनशाक उठून काडून तांकां राज्य सरकारच्यो आसतल्यो, केंद्र सरकारच्यो योजना आसतल्यो, त्यो योजना तांच्या दारा पर्यंत व्हरून तांकां ही योजना पावोवपाचें काम एक कार्यकर्ते येना त्या भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्ते येना तो आमकां सगळ्यांक करपाक जाय अशें म्हाका दिसता आनी तुमी तें करपाक आजच्या ह्या वातावरणांत सज्ज जाल्ले आसा ही बरी गोश्ट आसा. आज राजकारण हें दिसता वयर दिसता परंतु खूप कठीण गोष्टी आसता, हे सगळें सांगून उलोवपाक कठीण गोष्ट आसता. विरोधक आसा, विरोधक आपल्या फुडल्यान उलयत आसता, परंतु एक आमी जें ध्येय घेतलें आसा, राजकारण हें आमचें मिशन आसा, कोंकणाचो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचो धंदो हें मिशन आसा आनी ह्या मिशन मुळाचेर आमकां काम करून आमचो जो उद्देश आसा, आमचें जें स्वप्न आसा की हांगसर कोणीच गरीब उरोवंक जायना, कोणीच उपाशी उरोवंक जायना आनी हे सगळे जो पर्यंत हे आमी शेवटच्या मनशा पर्यंत एका मनशा पर्यंत एक मनशाक सुद्दां आमी खंय तरी उपाशी दवरूचे ना हे ध्येय घेवन आमी जेन्ना आतां आपापल्या मतदारसंघांत वतले, आपल्या गांवांत वतले तेन्ना तें ध्येय साध्य जातलें आनी सरळ सगळे तरेन राज्य सरकार आसतलें, केंद्र सरकार आसतलें, जी कितें मदत दिवंक जाय ती मदत करपाची दोनूय सरकारां तुमचे समोर उबी आसतलीं. आतां विकास हांव कंपॅरिजन करिना, आजच पळया तुमी पेडणे ते काणकोण पर्यंत फॉलो करात कशे पद्दतीन विकास जाता, पूल कितले जाता, रस्ते कितले जातात, तुमच्या गांवांतले रस्ते कशे कितें जातात, हे सगळें कित्याक लागून जाता, हे इतल्या खातीर जाता की जी सरकार आशिल्ली म्हजो म्हणणे प्रमाणे एक 100 रुपयांतले 15 रुपया विकास जातलो कसो, पूण आज जे 100 रुपया येतात ते 100 रुपयाचो विकास ह्या तुमचे सारक्या तुमच्या गांवांत रस्ते पळोवपाक हे करपाक विकास जाता आनी म्हणूनच ते शक्य आसा. करप्शन उल्लेख जालो, हांव एकूच तुमकां गोश्ट सांगता, गेली 8 वर्सां आनी ताजे पयलींची 5 वर्सां हांव वाजपेयीच्या सरकाराक हांव मंत्री आशिल्लो, म्हजी जवळ 8-14 वर्सां जातात, 8-13 वर्सां जातात. तेव्हा ह्या 13 वर्सांत तुमी याद करात केन्नाच तरी 5 पयशाचो कोणाच्या मंत्र्याचेर भ्रष्टाचाराचो आरोप जावं ना, याद कर. पूण तूं कामेशे गांवांत आमी पळयताले की प्रत्येक 8 दिसा एक खंय तरी घोटाळो मोठो कोट्यवधी रुपयाचो घोटाळो थंय येतालो आनी अशे तरेचे शुद्ध विचारान जेन्ना राजकारणी आपल्या समाजा खातीर काम करता तेन्ना अशी सगळ्यो गोश्टी ज्यो आसात त्यो जावंक पडटा, कारण हो सगळो जो भ्रष्टाचाराचो पयसो आशिल्लो तो आज सामान्य जनतेच्या विकासाक पावता आनी म्हणून ह्यो जे मुद्दे आसात ते मुद्दे लक्षात लोकां येना म्हणजे आमी सगळ्यांक सांगचें पडटा, समजून सांगचें पडटा हे सगळे विकास कित्याक जाता, डबल गतीन विकास कित्याक जाता, हाज्या खातीर जाता. हांगा भ्रष्टाचार ना, हांगा हे सगळें आसतना हांव पयलीं न्ही, म्हणजे म्हजो देश पयलो, त्या देशाचें संरक्षण जावंक जाय जाल्यार हे संरक्षण ते सैनीक करतलेच, पूण आमी जेन्ना जी ताकद तांकां दिवंक जाय, आमकां जो आदार दिवंक जाय तो जेन्ना आमी जेन्ना हांगसरली तेन्ना आमी नेटात ते दुस्मानाचो फटे उडयतले आनी ह्यो सगळ्यो गोश्टी आमी नागरीक म्हणून करूंक शकतात. त्यो जर आमी केलो तर भारताचो हात आनी भारत जी आमचें एक स्वप्न आसा की ह्या देशाक भारताक परत एकदा जगाचो गुरू करपाचें काम जें आसा आशिल्लो पयलीं खूब वर्सां आशिल्लो, कितले हजारो वर्सां आशिल्लो, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीन आमचे आक्रमण जाले, परकी आयले आनी आमची संस्कृती सगळें उध्वस्त करून तांणी उडयली आनी आमकां ह्या स्थितीन पावयले. परंतु इतल्या वर्सां खातीर आमी फुडें वचूंक जाय आशिल्लें, परत एक तेच्या नंबराचेर वचूंक जाय आशिल्लें, पण हें एक नंबराचेर व्हरपाचें काम जें आसा परत जें कितें भारतीय जनता पक्षान तुमच्या सगळ्यांच्या आदाराचेर तुमच्या सगळ्यांचे ताकदीचेर हातीर घेतलेलें आसा आनी त्या कार्यान आमी तुमच्या सगळ्यांच्या आदारान यशस्वी जातले आनी आमी सगळे मेळून यशस्वी करूया अशें सांगता. तुमच्या सगळ्यांक हात करून कितें देव बरें करूं म्हणटा. बरें देव बरें करूं सर. खरेंच सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्याबद्दल कितें चिंतता आनी आमच्यो गरजो कश्यो आसा हेच्या बद्दल तुमी हांगासर विचार मांडले. श्रीपाद भवनांका वचपाचें आसा, म्हाका दिसता ताळी मारया तेच्या खातीर आनी हांगा जमिल्ल्या सगळ्या लोकांक कोलवरच्या सगळ्या रायगड तुमच्या चडांचो देव बरोबर म्हणटा सर. वेळात वेळ काडले आनी हांगासर आयले, आयच्या कार्यावळीची तुमी शोभा वाडयली आनी तुमची
उतरा तुमचे विचार जे आसा ते मातशे म्हणल्याबद्दल हांव तुमचे परत एकदा देव बरें करूं म्हणटा. फुडल्या सुवातेर जो मनीस आमच्या रोहन भाई वांगडा सदांच आसता बरें कार्य डेव्हलपमेंट करपाक, तो म्हणजेच आमचो साल्वादोर दुमुंदू पंचायतीचो एक्स सरपंच आनी सद्याचो पॉयंट गावपास संदीप साळगांवकर. डॉक्टर संदीप हांचे कडेन की ताणें आयच्या ह्या दिसा हांगासर आपले विचार म्हणचे. सगळ्यांक नमस्कार करता. आयज केंद्र सरकार आणि आमचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांका 8 वर्सां पूर्ण जाता आणि 8 वर्सां पूर्ण जाल्या ह्या निमित्तान भारतीय जनता पार्टीन आयज हो कार्यक्रम घडोवन हाडला आणि ह्या कार्यक्रमाक खास करून उपस्थित व्यासपीठार आशिल्ले आमचे आदरणीय गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, तसेच आता हांगासून आपले विचार मांडून गेल्ले आसा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकजी, तसेच आमचे सगळ्यांचे लाडके परवडचे आमदार आणि गोंय राज्याचे IT आणि टुरिझम मिनिस्टर बाब रोहन अशोक कवटे, तसेच व्यासपीठार आशिल्ले आता जे आपले विचार मांडून गेल्ले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद सिंग तनावडे, तसेच परवरी मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे ब्लॉक अध्यक्ष बाब किशोर भाई अस्नोडकर, तसेच संजय स्कुलाचे चेअरमॅन बाब गुरुप्रसाद पावसकर, तसेच सुगूरचो सरपंच बाब संदीप मांद्रेकर, चंदादीपराम पंचायतीचे सरपंच मनीषा नाईक, जिल्हा पंचायत मेंबर कविता रुपेश नाईक, भारतीय जनता पार्टीचे परवरचे सेक्रेटरी बाब अशोक शेट्टी, तसेच उपस्थित तिनूय पंचायतीचे डेप्युटी सरपंच, पंचायत मेंबर, सोशल वर्कर आणि मोठ्या संख्येत उपस्थित सगळे भावा बहिणींनो, तसेच प्रेस आणि रिपोर्टर. चर्चे स्किमी बद्दल खूप जणांनी सांगले. आयज भाषण करता आसतना म्हाका दिसता इलेक्शन जावन फर्स्ट टायम येद्या व्हडल्या मेळाव्याक भाषण दिवपाक उबो रावला. सगळ्यांक खबर आहा आमी सदींच विरुद्ध भाषण दिताले. त्या सायडीच्यान किशोर आनी तेजे टीम आमच्या अगेन्स्ट भाषण दिताले आनी आमी तेंच्या अगेन्स्ट. पण हे भाषण दिवप कित्याक, एकामेकाच्या अगेन्स्ट उलोवप कित्याक? जेन्ना आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे विचार गोंय राज्याची उदरगत करपाचे, गोंय राज्य कशें फुडें व्हरपाचे, बेरोजगार जे आसा तांकां कसो जॉब, कशी नोकरी मेळोवन दिवपाचे, जेन्ना विचार बरे आसता आनी जेन्ना आमच्या आमदाराचे विचार जर तेच विचार आसता, सेम विचार, तेन्ना विरुद्ध रावप कित्याक? सगळ्यांनी मिळून आमदारान आणि डॉक्टर प्रमोद सावंत जे मुख्यमंत्री आमचे गोंय राज्याचे आसा आणि सगळ्यांनी एक बरें डिसिजन हे आमच्या परवरी खातीर आणि गोंया खातीर घेतलेले आसा. आणि ते डिसिजन म्हणजे आज सगळ्यांक खबर आसा की आमी आणि आमचो आमदार आज भारतीय जनता पार्टीन आसा. सगळ्यांनी विश्वास दवरलो आणि बऱ्या मतांनी आमच्या रोहन भाई या परवरी मतदारसंघाचो तिसरे फावट आमदार केलो. आमदार करता आसतनाच तितलीच सरकारान आमचे डॉक्टर प्रमोद सावंत सीएम आसा त्यांच्यानी तितलीच त्यांचे बरी जबाबदारी दिल्ली आसा. 2 महत्वाची खाती जी आमच्या रोहन भाई दिल्ली आसा, म्हाका दिसता खरोखरच ती खाती तांकां जी गरज आसा तशी खाती तांकां दिल्ली आसा. कारण ट्युरिझम हे इम्पॉर्टंट जे खातें आसा, कारण ट्युरिझमाच्या माध्यमांतसून आमकां खुबशे गोंयांत रेव्हेन्यू जनरेट जाता आणि म्हाका दिसता खुबशा लोक ट्युरिझमाच्या माध्यमांतल्यान आपले जे धंदो आसा तो बरे भाशेन धंदो करता. एक बरें ट्युरिझम हाडपा खातीर, गोंयांत ट्युरिझम वाडपा खातीर म्हाका दिसता रोहन भाईचे काम हे ट्युरिझमा खातीर बरें आसतलें, हातूंत दुबाव ना. तशेंच IT
आयटीचो इम्पॉर्टंट असे खातें आसा, कारण आमच्या गोंयांत खुबशे लोक आयटी क्षेत्रांत फिल्डान आसा आनी ते गोंय शिकून भायर काम करून वचचें पडटा. आयज जर गोंयांत काम करतले ते भुरगे आमच्या गोंयांत कामाक जर रावपाक जाय जाल्यार म्हाका दिसता गोंयांत आयटी सेक्टर, आयटी इंडस्ट्रीज येवपाची गरज आसा. आनी रोहन भाई नॉलेज असल्या कारणान, ते स्वता इंजिनियर असल्या कारणान म्हाका दिसता आयटी क्षेत्रांत म्हाका दिसता आमचे जे युवक आसा, युवती आसा, भुरगे आसा तांकां खंय भायर वचचें पडचें ना अशें तरी म्हाका दिसता. आयज सगळ्या आवय बापायक दिसता की आपल्या भुरग्याक गव्हर्मेंट जॉब जावचो म्हणून सगळे प्रयत्न करता. पण म्हाका दिसता खंय ना खंय सगळ्याकूच गव्हर्मेंट जॉब जर दितलो जाल्यार सरकाराकूय म्हाका दिसता खूबशें कठीण वयता. सगळ्या घरांत जर जॉब दितलो जाल्यार म्हाका दिसता आयटी सेक्टरांत अशें जे इंडस्ट्रीत येवपाक जाय त्यातल्या त्या गव्हर्मेंटाचेर जो भार आसा नोकरी दिवपाचो हो खूब कमी जावंक शकता. हांव चड टायम घेयनासतना, चड उलयनासतना आयज ह्या व्यासपीठार म्हाका 2 उतरां उलोवंक दिल्या बद्दल आनी तुमी सगळ्यांनी 1-2 उतरां शांतपणे आयकल्या बद्दल हांव सगळ्यांक देव बरें करून म्हणटा आनी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. संदीप बाब, ह्या माचयेर तुम्ही आपले विचार मांडले, खरेंच बरें दिसलें. म्हाका संदीप बाबा खातीर ताळे घेवपाक जाय. परत फाटल्या दिसांनी जेन्ना नवो गव्हर्मेंट फॉर्म जालो आनी खातें वांटप जालें त्या दुसरे दिसा हांव आमचो आदलो उपमुख्यमंत्री आसा बाबू असगांवकर हांच्या घरा गेल्लो एका कार्यक्रमाक आनी सहज उलोवप जालें आमचें की हांवें म्हणलें आमच्या आमदाराक टुरिझम खातें मेळ्ळें. तर ते म्हणपाक लागले की परफेक्ट पर्सन फॉर परफेक्ट मिनिस्ट्री. आमचो आमदार म्हणजेच आमचो सगळ्यांचो लाडको, सगळ्यांच्या घरांत भाई म्हणचे आनी प्रत्येक घरान जेन्ना वयता तो प्रत्येक वेळेस हांसून स्मायल दिवन भितर घेता तो म्हणजे आमचो रोहन भाई. पयलीं अपक्ष म्हणून उबो रावलो, कालांतरान मिनिस्ट्री मेळ्ळी, परत मिनिस्ट्री केली आनी आतां फूल स्विंगान असो तो मिनिस्टर जाल्लो आसा. वेळ येयलो तांचो विचार मांडपाचो आमच्या लाडक्या आमदारा खातीर आनी आमच्या गोंय राज्याच्या टुरिझम मिनिस्टरा खातीर आमी ताळी मारून ताका योगदान दिवया आनी तेंची उतरां हांगासर ह्या माचयेर आयकून घेवया. देव बरें करूं. भाषण ऐकून वाजलो हांव आनी सीएम बरोबर उरल्या. आयच्या ह्या जाहीर सभेक व्यासपीठार उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, हांगा हाच्या पयलीं उपस्थित आशिल्ले आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब सदानंद शेख तनावडे, तशेंच श्रीपाद भाऊ व्यासपीठार उपस्थित आमचे पुरोली मंडळाचे अध्यक्ष बाब किशोर अस्करकर, आमची झेडपी बाय कविता मुकेश नाईक, सुपूरचो सरपंच बाब संदीप मांजरेकर, तेनादीन आमची सरपंच बाय मनीषा नाईक, तशेंच साल्वादोर दिमूरचे एक्स सरपंच बाब संदीप फेर्नांदर, तिनूय पंचायतीचे उपसरपंच पंच सदस्य, हांगा सगळे सगळे ज्येष्ठ नागरीक, आमचे आनंद उपस्थित हेर मानेस, हांगा उपस्थित इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस, या वाठाराचे ज्येष्ठ नागरीक, उपस्थित भाव आनी भयणी, पयल्या सुवातेर तुमकां मनांतल्यान काळजांतल्यान नमस्कार करता आनी तुमकां देव बरें करूं म्हणटा. आज जाहीर सभा जी आसा त्या निमित्यान एक म्हणल्यार इलेक्शन जावन वेगळ्या वेगळ्या भागांत वचून एक पॉकेटान लोकांक मेळ्ळे, पूण एक सभा जाली ना आनी तुमकां थँक्स गिवींग करपाक चान्सूय ऑपॉर्च्युनिटी अशी मेळूना. जरी आमी सगळे एकामेकाच्या संपर्कान आसले, सभेच्या तर्फेन एक मेसेज पावोवंक मेळना. म्हाका दिसता आज तुमकां सगळ्यांक खरेंच मनांतल्यान म्हणटा की कितले आमी केले ते कमीच पडटले, कारण ज्या तरेन तुमी लास्ट 12-14 वर्सां घामे कशे रावल्या, कसली परिस्थिती आयली जाल्यार तुमी आमी सगळीं जाण मेळून एक फामील कशी उबी राविल्ली आसा. हांव सदांच म्हणटा की हीच आमची खरी शक्ती जी आमी एवरी इलेक्शनाक जावं नाल्यार बाकीच्या दिसांनी जावं दाखयतात. त्या खातीर हांव म्हणटा पोरवोरकार वेगळे, पोरवोरकार स्वाभिमानी, अभिमानी आनी पोरवोरकारांचो गूण आसा तो आमी पॉलिटिक्स जरी करतात, पॉलिटिक्स फक्त नांवाक, आमी 5 वर्सां आमी समाज कल्याण करत आसतात आनी इलेक्शना मदीं येवन वतात.
इलेक्शना खातीर समाज कल्याण करना पूण लोकांची खरी उदरगत करपाक लास्ट 12-13 वर्सां आमची कंटिन्युअस पावलां मारीत आसात. महिला वर्ग जावं, शेतकरी वर्ग जावं, बारीकांतले बारीक समाज जावं, युवा पिढी जावं, जाणटे जावं, आमचे ज्येष्ठ नागरीक जावं, कितलेशीच वेगळे वेगळे लोक या पोरवोरच्या वाठारांत रावतात. पोरवोरचो वाठार म्हणजे एक मेट्रो एरिया आणि वयलो वाठार आनी सकयलो वाठार आनी सकयलो दर्यार दोन्ही वेगळे. वयलो वाठाराचे तरेतरेचे देशभरचे लोक वेगळे वेगळे एरियाचेर रावतात आणि तसोच आमचो सुंदरसो गांवूय सकयल आसा. गांवांत तीच आमची खरी शेतां सगळे बाकीचे तशें आसा जे बाकीच्या गांवांनी गेले जाल्यार पळोवपाक. पण पर्वरी आमी सदांच म्हणटा रुर्बन एरिया. लास्ट 12-13 वर्सां सेक्रेटरीएट आशिल्लेंच, वेगळे वेगळे हायकोर्टूय आयलो, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन्स हांगा येवंक लागली, कमर्शियल कॉम्प्लेक्स जाले, रेजिडेन्शियल कॉम्प्लेक्सीस जाले आनी पर्वरीची उदरगत लास्ट 12-14 वर्सां सगळी बरी वचत आसा. आमचो मॉडेल आसा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि तीच घेवन एक प्लॅन विजन डॉक्युमेंट एक 15-20 वर्सां कसो जाय तो डॉक्युमेंट घेवन आमी जो 2012 घेतिल्लो, 2012 मॅनिफेस्टो काढलो, 17 काढलो, 22 काढलो. पण सातत्यान सगळे मॅनिफेस्टो घेऊन जे आम्ही एक एक करत गेले ती एकूच की सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल घेऊन जे आमकां ह्या काळाची गरज आसतली, फुडले चिंतून जी गरज आसतली ती विचार आमी करत गेले. पर्वरी आल्दोनच्यान जेन्ना पयस जाल्ली, वेगळी जाल्ली तेन्ना हांगा भितर सरना फुडें म्हाका याद जाता हांव संदीप सगळे जाण जेन्ना भोंवताले उदकाचे, लायटीचे सगळे प्रॉब्लेम आयकताले. लास्ट 10-12 वर्सांत जवळ जवळ 1000 कोटीच्या वयर हांगा प्रोजेक्ट करून ऑपोजिशनान आसूं नाल्यार मंत्री म्हणून आसूं झगडून जावं नाल्यार बरें सरकारा बरोबर रावून जावं आमी शेवटी सोल्युशन पर्वरकारां खातीर काडलें. आनी तें काडटा आसतना सदांच तुमी फाटो खांबे कशे रावले म्हणून तीच आमी शक्ती घेवन फुडें सरले म्हणून तुमकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा. 2022 इलेक्शन आयलें, 2 टर्म आमी अपक्ष आशिल्ले. मनोहरबाई बरोबर 2017 आमी मंत्रीपद, रेव्हेन्यू, IT, लेबर एम्प्लॉयमेंट 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत कितलेशेच रिफॉर्म्स हाडले. डॉक्टर प्रमोद सावंताचे अंडर 3 महिने झाले, वी वर अंडर हिम. आणि मागीर काही कारणा खातीर वी वर सेपरेट, वी वर इन द ऑपोजिशन अँड वी डीड आवर रोल एज अ ऑपोजिशन. जेन्ना हे इलेक्शन लागीं पावले तेन्ना खूब जाणांक प्रश्न आशिल्लो आमी खंयची वाट धरतले काय म्हणून. खूब जाणांनी म्हणलें अपक्षूच या म्हणून, खूब जाणांनी म्हणलें काँग्रेसी बरोबर या म्हणून, खूब जाणांनी म्हणलें आम आदमी बरोबर या म्हणून. TMC तरी घरा आयली सांगपाक पार्टीक तूं दवर म्हणून. हे जेन्ना सगळे विचार चलताले तेन्ना सगळे समज फुडें पळयले जाल्यार दूरदृश्टी समज पळयली जाल्यार ज्या तरेन 2014च्या प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी बाय थंय जे काम करता आनी ज्या तरेन तो देशाक फुडें व्हरूंक सोदता, खंयचेय सगळे स्टेट्स पळयले जाल्यार जे स्टेट फुडें सरल्या जाल्यार सेंटरा बरोबर जे इक्वेशनान आसा तेच फुडें सरपाक पावले, उरिल्ले थंयच उरले. आज आमी जेन्ना डिसिजन घेतले तेन्ना प्रश्न जे आयिल्ले ते आज तुमकां उत्तर ताचे मेळटा. पूण हातूंत तुमी सगळ्यांनी विश्वास दवरलो म्हणून खरेंच मनाक बरें दिसलें. विश्वास दवरलो रोहनाचेर की डिसिजन घेतल्यार सारकेंच आसतलें म्हणून. विश्वास दवरलो की डिसिजन घेतल्यार ते फुडाराक सगळ्यांक बरेंच आसतलें म्हणून. त्या टायमार म्हाका याद जाता 2022च्या इलेक्शना वेळार आमी बीजेपीन गेल्ले तेन्ना बीजेपीचो आंकडो 8 दिसतालो, 7 दिसतालो, 9 दिसतालो. तेन्ना आमी भितर गेल्ले. परिस्थिती बरी ना, बीजेपी येवची ना हे वारें तयार जाल्लें. तृणमूल काँग्रेस आनी आम आदमीचे वारें तयार आशिल्लें आनी हातूंत एकूच दिसलें की बीजेपी खंय येवची ना, उडोवन गेला कित्याक थंय काय म्हणून. आज तुमकां हो हांव प्रश्न विचारता. 2022च्या इलेक्शनात पर्वरीच्या भशेन खुबशे एरियांनी TMC, आम आदमी आनी कोण ते भितर घुसले. होर्डिंगां इतले लायली, पैसे इतले मोडले, राशनां व्हरून घरांनी दिली, हेल्थ कॅम्प्स केले, कितलेशेच केले, 2-3 महिने धुमशण घाले आनी आमचे इल्ले लोक दिशाभूल जाले. आमचे इल्ले लोक दिशाभूल जाले कित्या खातीर की तांकां खंय नाल्यार खंय दिसलें की सरकार खंयचो येतलो काय. आज तुमकां हांव प्रश्न विचारता, खंय गेली आम आदमी पार्टी, खंय गेली TMC, खंय गेली राशनां, खंय गेले कितें. जे लोक इन्व्हेस्टमेंट करपाक येतात पॉलिटिक्सान ते ह्यो पार्ट्यो इलेक्शनाक फक्त पॉलिटिक्सान इन्व्हेस्टमेंट करपाक येतात, रिटर्न ताच्या मागीर मेळटा जाल्यार पळोवंक येता. बिझनेस फ्रँचायझी जाली जाल्यार गेली. वायट एकूच दिसलें की काही सेगमेंट
ज्या लोकांक आमी दीस रात बरोबर आसताले ते मातशे दिशाभूल जाले. पूण आमदार जातकर आमचे एक भाग आमी सदांच 12-17-22 पळयला. कितलोच फरक आमचो 2022 इलेक्शनाक जाल्लो आसत. शेवटी मतदान ते मतदान लोकांचे मताक खंय घालपाक तांचेर आसता. आमी काम करपाचें लोकांक विश्वास आसा जाल्यार करतले, विश्वास ना जाल्यार करचे ना. ह्या इलेक्शनाक तेंच जालें. 2022 इलेक्शनाक जरी लोक दिशाभूल जाले, बाकीचे जाले, सांगपाक एक उमेद दिसता पूर्ण नॉर्थ गोवा आनी गोंयांत धरले 54% वोटींग आमी कोडवळकरांनी काडून दिले. म्हज्या खातीर गोंयच्या स्थानाक आपल्याचे नंबर 2 आमी आशिल्ले. जवळजवळ 8,000 मतांची लीड आमी काडून दिली आनी ती फक्त जाली जाल्यार तुमच्या खातीर. आज खंय फाटीं चुकले, कोण पावलां चुकली, कोण खंय गेले ताजेर उलयना. आज टायम आसा सगळ्यांनी बरोबर रावन फुडें पावलां काडपाची. आनी आज परत तुमच्या कडेन आव्हान करता, कोण क्रिस्तांव, कोण मुस्लीम, कोण हिंदू पळोवं नाका, मनीसपण पळया. कोविडा वेळार शिक्षण आमकां हीच मेळ्ळी की पळयता आसतना कोण वता, कोण जितो आसा, कोण मरता, कोण कितें जाता, कोणें कांयच पळयना. रस्त्यार येता आसतना थोडेच काय पळयलें ना. आमची सगळी जितली टीम म्हाका दिश्टी पडटा, पंच मेंबर आसूं, झेडपी आसूं, सरपंच आसूं, सगळ्या जाणांनी दीस रात आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक घेवन काम ते कोविडा वेळार केलें. तेन्ना एक दिश्टी पडलें की घरांत वता आसतना तो मनीस चितो उरपाक जाय, खंय ताका कितें हेल्प जाय हें दीस रात आमची स्वताची पर्वा न करता आमी काम केलें. आनी हेच म्हाका दिसता आमी आज कोडवळकरांनी उदाहरण दिवपाची गरज आसा की आमी फुडें वता आसतना आमकां खंयचेच धर्म लागना, काय लागना. आमकां लागता जाल्यार मनीसपण आनी ह्या मनीसपणाक फुडें काडटा आमी फुडें वतले. आज बीजेपी पार्टीत प्रवेश करून जशें बाब सदानंद शेट टर्नावडे म्हणलें पयलीं की रोखडो हे जालो, विचार सेम आशिल्ले. काही मदीं भेदभाव आसूंक शकता. वी कॅन डिफर ऑन ओपिनियन्स, वी कॅन डिफर ऑन इश्यूज, पूण शेवटी ते गोव्याच्या हितान आसता. आज डॉक्टर प्रमोद सावंत जेन्ना काम करता आमची दृष्टिकोनांतल्यान एकूच आसा की गोंय फुडें कशें व्हरप, गोंयचे सेंटरा बरोबर काम करून आमी आमचे नेक्स्ट लेवल कशें अचीव करप. आज महिला वर्ग सगळी बशिल्ली आसा. कोण म्हजी भयण कशी आसतली, कोण चली कशें आसतलें, कोण आवय कशी समान आसतली. सगळ्यांच्या मनान एक विचार आसतलो की आपली फुडली भुरगीं नाल्यार आपलो चलो, आपलो चली, नाल्यार आपलो घोव, नाल्यार आपलो भाव खंय नाल्यार खंय बरो खंय लागचो, नाल्यार आपले कितें जाग्यार पडचें म्हणून. 12 वर्सां तुमी राविल्लीं आसा सारकी, हाल्ली ना. आमी उदरगतीची खंयच कमी केले ना. आमी सगळे उदरगतीची पावलां काडीत गेले. थोडे कमी पडले आसतले, पंचायती खातीर ते मातशे अडकले, सुगूर पंचायतीचो ग्राउंड जावंक जाय आशिल्लो, मातसो वल्लो, पंचायत सारकी नाशिल्ली म्हणून जाला आसतलें, राजकारणांत जाताच. पूण आमचे जेन्ना विचार आसा की हें करपाक जाय जाल्यार आमी करून घेतले. आनी हें करता आसतना म्हाका पूर्ण खात्री आसा की डॉक्टर प्रमोद सावंताचो आमकां पोरवोरच्या डेव्हलपमेंटाक खंयच कमी पडपाक दिवचो ना. जो जाय तो डेव्हलपमेंट आमकां. आज आमकां एम्प्लॉयमेंटा खातीर 2 गजाल्यो परत लक्षांत येतात. आमी इलेक्शनाक जेन्ना भोंवले तेन्ना काही बारीक गोष्टी जे त्या वाड्याच्या लोकांनी सांगले, आपली पाथवे सारकी ना, आपलो रस्तो ना, आपलो पायपलायन फुटला, आपली लायटीचो बल्ब सारको चलना, आपली फाकायली लायट चलना, आपली वायर सारकी ना, आपले 3 फेज कनेक्शन ना, आपले थंय सगळे व्हाळान सगळे कोयर भरला. मॅक्झिमम जितले आमच्या पंच सरपंचांनी फॉलोअप केला. आमी ह्या 3-4 म्हयन्या भितर सरकारान येवन इमिजिएटली ताचे तोडगे लायले, सोल्युशनूय काडले, कंप्लीटूय केले. फोटो काडून बसना, इल्ली कामां उरली आसतली. जाता जाल्यार पावसा पयलीं जो तोय आसा की आमी सोंपयतले म्हणून. सांगपाचें एकूच की इलेक्शन जालें आनी मंत्री जालो जाल्यार बसून रावनात. दीस रात आजूय 14-16 वरां काम करतात. कित्याक शेवटी आमकां तुमच्या तोंडान तें हास्य जाय जे हास्य आमी पळोवंक सोदतात. आमकां हें स्वप्न तुमच्या जे तकलेन आसा, जे दोळ्यान तुमच्या दिश्टी पडटा ते सातत्यान खरें जाल्लें जाय म्हणून आमी सगळे वावरतात. आनी हें वावरता आसतना आमी समज बरोबर अशें वावरूंक शकता आनी एक्झाम्पल तयार करूंक शकता. डॉक्टर प्रमोद सावंता बरोबर गोंयच्या लोकांच्या बरोबर हेंच स्वप्न फुडें व्हरपाक शकता. गोंय नंबर 1 जावपाक वेळ लागचो ना. जाता इतले बेगीन गोंय नंबर 1 जातलेच. आणि आज जबाबदारीतले टुरिझम, आयटी आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आयटी काळजाक लागीं टुरिझम आमकां सगळ्यांक खबर आसा, प्रिंटिंग अँड स्टेशनरी थर्ड पोर्टफोलिओ. तिनूय पोर्टफोलिओनी चेंजीस करप, तिनूय पोर्टफोलिओनी फुडें कशें व्हरप हाचेर विचार कंटिन्युअसली आसता. ताची तकली काय नासता. सीएमाचे एकदा इतले दीस दिले, इतले बेगीन कित्याक करता. खंयच्याय गजालीक आय बिलीव देर इज नो टुमॉरो.
आयचो दीस आज आमी करपाक जाय आनी त्या पद्दतींतल्यान फुडें वचपाक जाय. एखादी ब्युरोक्रेट्स नाल्यार गव्हर्नमेंटाचे विचार जे गव्हर्नन्स आमकां फाटीं हेल्प करतात तांची एखादी विचार चेंज जावपाची आयच्या काळात गरज आसा. कारण सोशल मिडिया जावं नाल्यार लोकांची अपेक्षा जावं खूब वाडिल्ली आसा. लोकांच्या अपेक्षेनुसार आमी पावतले आनी गव्हर्नन्स तशें दितले जाल्यार एक आज सीएमा बरोबर एक बरी कॅबिनेट आसा. मावीन केन्नाय भाशणांनी म्हणटा एक परफेक्ट कॅबिनेट आपल्या इतल्या वर्सांनी आपल्याक दिश्टी पडटा. मिक्स ऑफ जाणटे एक्सपिरियन्स भुरगे तरणाटे सगळे मिक्स आसा. सगळ्यांक कितें करपाची एक आवड आसा उमेद आसा. सगळ्यांचे डिपार्टमेंटां दिल्या की कोण नाल्यार कोण कितें करूंक सोदता. जाय तो थोडो टायम आनी ह्या टायमान टुरिझम क्षेत्र समज धरलें तातूंत आमकां एम्प्लॉयमेंटूय तयार करूंक मेळटा. गोंयच्या हातूंतल्यान आमकां एक वेगळे सरकाराक येणावळूय वाडोवंक मेळटा आनी सरकाराक येणावळ वाडयता आसतना एक इकॉनॉमिक चॅनल म्हणून आमी टुरिझम क्षेत्र तयार करूंक शकता. गोंय राज्यांत कांयच कमी ना, सगळें आसा आनी आमी म्हणटा परशुराम भुमी म्हणून. आज आमी वता आसतना ही 5 वर्सां खूब म्हत्वाची. योगायोगान 2014च्यान आज 8 वर्सां नरेंद्र मोदीजीचे कंप्लिशनान आमी आज ती 10 दीस सेलिब्रेट करतात. आज सकाळी वल्नरेबल सेक्शन जे दुर्बळ गट आसा जांकां आमी पावपा जाय, जे असुरक्षीत गट आसा तांकां पावपा जाय, जी सोसायटीचे लोक आसात जांकां कोणाक HIV बाबतींत जावं नाल्यार पीपल विथ डिसेबिलिटीज जावं नाल्यार पुअर सेक्शन सारखे लोक सामाजीक जे लोक आसात तांकां पावपाक जावं हाजेर एक आज बैठक सकाळी तालिका कम्युनिटी हॉलांत जाली. त्या बैठकेनुसार इतल्यो स्किमीचेर उलोवप जालें. सोशल वेलफेअर जावं, ट्रायबल वेलफेअर जावं, एग्रीकल्चर जावं, लेबर अँड एम्प्लॉयमेंट जावं, सगळ्यात हातूंतल्यान स्किमी आमी दिल्यो. लोकांची वळखूय करून दिली. UDID कार्ड दिले. आज तांकां ई-श्रम कार्डूय दिली, तांकां कृषी कार्डूय दिली. 25 जाणांचो सत्कारूय जालो ज्यांनी एक क्षेत्रांत कितें केल्लें तें एकूच भावनेन की त्या लोकांची थंय वळख जावची म्हणून. परवडची तशी फुडें पावस जातकीर आमी एखादी अशी संदी घेवन एक बरें फंक्शन करपाची आमची येवजण आसा पंचायती पयली. पूण हे विचार फुडें व्हरता आसतना आमी कितल्योश्योच स्किमीचो लाभ घेना हें म्हाका स्वता कळून आयलें. बीजेपीन नासतना आनी आसतना एक म्हाका फरक कळ्ळो की स्किमी इतल्यो आसा की आमकां थोडें काम करून आमच्या लोकां कडेन पावपाची गरज आसा. एक आसा स्टेट स्किम्स आनी एक आसा सेंट्रल स्किम्स. पयर डॉक्टर प्रमोद सावंतान एक इंटरॅक्शन प्रोग्राम घेतलो मिनिस्टर प्रगंदा हॉलांत. थंय म्हाका उपस्थित रावपाचो चान्स मेळ्ळो. थंय म्हणटकच कळ्ळें की कितल्यांनीच सेंट्रल स्किम्साचो लाभ घेतिल्लो आसा. ह्यो स्किमी कोणाक जागो जाय, कोणाक जागा आसा जाल्यार घर जाय, कोणाक घर आसा जाल्यार टॉयलेट जाय, कोणाक टॉयलेट आसा जाल्यार बाकीचे कितें चूळ आसा जाल्यार ते सिलिंडर जाय. ह्यो सगळ्यो स्किमी मार्फत लोकां कडेन पावोवन गेल्या. आनी ह्या स्किमीच्या 8 वर्सां जेन्ना आमी हो स्कीम जेन्ना फुडें व्हरतात, सेवा सुशासन आनी गरीब कल्याण ह्या 8 वर्सांचे आमी फुडें व्हरतात, कितलेशेच विचार आतां फुडें वतले. बीजेपीन आमी आज प्रवेश केला. फुडलो वाटचाल आमी जेन्ना घेतात तेन्ना तुमी सगळे जाण अशेंच सदोबीत रावन काम करपाक, स्वता गांवाची उदरगत करपाक, स्वताची कामां करून घेवपाक फुडें सरतली अशी आशा बाळगिता. आयची जे आमी सभा मागेली ह्या शॉर्ट टायमार तुमी आयले. येता आसतना खूब जाण उबी रावल्या. ह्या हाज्या खातीर मातशें आमचे एपोलॉजीस तुमकां की सगळ्यांची वेवस्था ह्या हॉलान मातशी कमी पडली आनी तुमी समजून घेतली. तुमकां थँक्यू म्हणटा. आयच्या दिसा जशें आमी रावल्या, पयलीं राविल्ले आनी फुडें रावतले. बऱ्या वायटाक एक फॅमिली कशी एक बरी फॅमिलीची एक मॉडेल कॉन्स्टिट्युएन्सी करता आसतना आनी लोकांची उदरगत करता आसतना पावला पावला घालून बरोबर रावतली अशी फॅमिली जी तयार जाल्या ती गोंयभर दाखोवपाची, देशभर दाखोवपाची, एक्झाम्पल तयार करपाची आमची क्षमता आसा ती आमी बरोबर रावन करतले अशी आशा बाळगिता. आयच्या दिसा तुमकां आनी एकदां इलेक्शन जावन परत तुमच्या खातीर आज उबो आसा आमदार आनी मंत्री म्हणून तुमकां सगळ्यांक थँक्यू म्हणटा. देव बरें करूं. देव बरें करूं. रोहन भाऊ, खरेंच परवळीची जी विकास कामां जाली, परवळी वाठाराची जी उदरगत जाली ती म्हाका दिसता रोहन भावाच्या काळानूच जाल्ली आसा आनी आतां ते अख्खे गोंयची उदरगत करपाक फुडें सरला. तांकां आमी सगळ्यांना आशिर्वाद दिवया आनी आमचो तेंको त्या खातीर म्हाका एकदां जोरदार तेवो जावपा जाय आमच्या लाडक्या रोहन भाऊ खातीर. देव बरें करूं. सगळ्यांची भाशणां जाल्ली आसा आनी आतां वेळ येयला तो म्हणजे आमच्या राज्याचो मुख्यमंत्र्याची उतरां आयकुपाची. क्वॉलिफायड डॉक्टर
बरो निर्णय घेवपी सगळ्यांच्या तळागाळाचे प्रश्न ते तळमळीन सोडपी म्हणजेच आमचो लाडको आणि सगळा मानेस जो डॉक्टर प्रमोद सावंत तुमच्या मुखार येवपाचो आसा. म्हाका ताळी दिवन तांकां आमी स्वागत करपाचें आनी तेंची उतरां शांतीपूर्ण आयकूया. भारतीय जनता पार्टी परवरी मतदारसंघातल्या माननीय मोदीजीच्या 8 वर्सां पुराय जाल्या त्या निमित्तान सेवा सुशासन आणि गरीब कल्याण आयच्या बैठकीत आमच्या मदीं तुमचे लाडके आमदार गोंय राज्याचे पर्यटन मंत्री म्हणजे मित्र बाब रोहन खंवटे, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त गुरू आसतलो, किशोर आसतलो, संदीप आसतलो, बाकीचे झेडपी पंच आणि सगळे सरपंच, म्हज्या समोर असलेल्या म्हज्या सगळ्या परवरकार मोगाळ भयणीनो आणि भावानो, सगळ्यात पयली हांव तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानता. तुमकां सगळ्या जाणांक देव बरें करूं म्हणटा. पयलेच फावटी तुमी परवरीत भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलयल्या म्हणटा. माननीय मोदीजीची 8 वर्सां पुराय जाल्या आनी ती मनोवपा खातीर आमी सगळे जाण हांगा जमल्या. आमी मोदीजीक शक्ती दिवपाची गरज आसा, आमी मोदीजीक ताकद दिवपाची गरज आसा. ती कशी दितले? कशी दितले? घोषणा दिवन भारतीय जनता पार्टीचा दोन्ही हात वयर करून सगळ्यांनी दोन्ही हात वयर करा. सगळे जाण वयर बसलेले सुद्धा भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वंदे मोदी जी तुम आगे बढ़ो, मोदी जी तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. मोदीजी कळ्ळे परवरकार मोदीजींच्या बरोबर आसा. हांव खूप वेळ उलोवतना हांव थोडेच वेळ उलयतलो. हांव मुद्दामून सांगता की ह्या देशातली परिस्थिती कितें आसली 2014 पयलीं ही बऱ्याच जाणांक खबर ना. आमकांय खबर ना, खूप जाणांक खबर ना. हांव तुमकां फक्त म्हाजी एक स्टोरी सांगता आनी मुद्दामून ती कळपाक जाय म्हणून सांगता. हांव भारतीय जनता पार्टीक 2008 या 1998च्यान काम करतालो, पण 2008 निवडणुकेक रावलो. तेच्या उपरांत सक्रीय काम करपाक लागलो. 8 ते इलेक्शन हांव हरलेलो, बायपोल इलेक्शन. हांव प्रदेशाचो युवा मोर्चाचो अध्यक्ष आशिल्लो आनी देशभरांतल्यान काँग्रेसीचे राज्य आशिल्ले. सगळी कडेन आंदोलनां जायत आसतालीं. देशभर वेगवेगळी आंदोलनां जातालीं. केन्ना दिल्लीत जाताले, केन्ना जम्मू जाताले, केन्ना आनी खंय जाताले. हांव जेन्ना युवा मोर्चाचें आंदोलन जातालें तेन्ना त्या आंदोलनात मागीर ते आसाम आसूनी, काश्मीरान आसूनी, दिल्लीत आसूनी, मुंबईत आसूनी किंवा चेन्नई आसूनी हांव वांटेकारी जातालो. हांव थंय भाग घेतालो. कारण युवा मोर्चाचो अध्यक्ष आनी मागीर राष्ट्रीय युवा मोर्चाचो उपाध्यक्ष. हितूंतली एक स्टोरी म्हाका 2013 जम्मू काश्मीराक आमी तिरंगा लहराव लाल चौक हे आंदोलन आनी ह्या आंदोलनाक आमी ठरयलें की देशभरांतल्यान आतांचे मंत्री बाब अनुराग ठाकूर जे केंद्रांतले मंत्री आसात तांच्या लिडरशिपीच्या सकयल खंय वचपाचे तर जम्मू काश्मीरांतल्या लाल चौकात वचपाचे. कित्याक वचपाचे तर त्या जम्मू काश्मीरात तिरंगो झेंडो लावपाक वचपाचे. आनी मागीर जम्मू काश्मीरातून तिरंगो झेंडो कित्याक तर त्या जम्मू काश्मीरातल्या त्या लाल चौकात तिरंगो झेंडो लागनाशिल्लो, लायन आशिल्ले आनी लायना जाल्यार ताका अरेस्ट करताले. आनी म्हणून आमी ठरयलें की त्या 15 ऑगस्टाच्या दिसा थंयसर वचून झेंडो लावपाचो म्हणून. आनी त्याच खातीर हे बद्दल आमच्या पार्टीचे अध्यक्ष उलयता आसतना सांगले की तेन्ना आमच्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष श्यामा प्रसाद मुखर्जी हांचे बलिदान जाले जम्मू काश्मीरात प्रवेश करता आसतना. जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है ह्यो घोषणा दीत जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है ह्या पार्टीचो नारो दीत आमी व्हडले जाले. आनी व्हडले जाता आसतना आमी ठरयलें की ज्या जाग्यार आमच्या मुखर्जी म्हणजे आमच्या लिडराचें बलिदान जाल्या थंयसर आमी वचून झेंडो लायतले. देशभरांतल्यान 50,000 युवक वेगवेगळ्या ट्रेनींतल्यान, कोण गाडयेंतल्यान, कोण आनी खंयच्यान, थोडे जम्मू पावले, थोडे काश्मीरात एंटर करताले. आमकां 14 तारखे दिसा म्हज्या बरोबर गोंयांतले जवळपास 150 यूथ आशिल्ले आनी देशभरांतल्यान 50,000 युवक आशिल्ले. 15 ऑगस्टाक आमकां लाल चौकात वचपाक जाय आशिल्ले. हांव जम्मूंतल्या ट्रेनींतल्यान देंवले आनी जम्मूंतल्या ट्रेनींतल्यान देंवल्या उपरांत आमच्या प्रत्येकाचे बॅग उगडून पळयताले
आणि ज्याच्या बॅगात तिरंगो झेंडो दिसतालो त्याला अरेस्ट करताले. खुद्द हांव एक दीस जम्मू अरेस्ट असा पूर्णतः कारण कितें तर आम्ही झेंडो लावन वयताले म्हणून. आम्ही म्हणटाले की ह्या देशात दो विधान दो प्रधान दो दिशा नहीं चलेगा नहीं चलेगा. आणि 2019 पर्यंत ह्या देशात जम्मू काश्मीरातलो जो सीएम असतालो ताका पंतप्रधान म्हणटाले. अरे ज्या देशात 2019 पर्यंत त्यांचे 2 संविधान चलताली. या भारत देशाचे एक संविधान तांचे एक संविधान. या देशात 2019 पर्यंत 2 झेंडे लायताले, त्यांचो वेगळो आणि आमचो देशाचो वेगळो. या देशात एक विधान एक प्रधान एक दिशान आमकां पूर्ण भारत देश अखंड भारत देश चलता हे सिद्ध करपाक जाय आशिल्ले. आणि तेच स्वप्न आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सत्य करून दाखयले. हे तितके खरे आसा. आणि ताकाच लागून आम्ही सांगता या देशात ऐतिहासिक निर्णय घेवपी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आसा. जावं तो राम मंदिराचो विषय आसतलो, काशी विश्वनाथ बाबाचे मंदिर आसतले, आम्ही म्हणटा त्याच बरोबर आमच्या मुस्लिम महिले खातीर ट्रिपल तलाकचो निर्णय आसतलो, किंवा त्याच बरोबर 370वे कलम रद्द करून जम्मू काश्मीर या देशाचो अविभाज्य घटक आसा हे करून दाखोवपी आसतले, किंवा सीएए आसतलो सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट. जेच आमचे म्हणजे अल्पसंख्याक हिंदू आसतले ख्रिश्चन आसतले जे पाकिस्तान अफगाणिस्तान या देशांतल्यान कितलीशीच वर्सां 50 वर्सां हांगा रावताले तांकां आजून ह्या देशात म्हणजे मानाचे हक्काचे स्थान मेळनासलें. ताका हक्काचे स्थान दिवपाचें काम जर कोणी केलें असेल जाल्यार ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच केले. हे ऐतिहासिक निर्णय जे आसा हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी घेतले. आणि म्हणून या 8 वर्साच्या निमित्तान सांगता असताना हे ऐतिहासिक निर्णय तर घेतले, पण त्याच बरोबर आम्ही म्हणटा की दिल्लीत पंतप्रधान कसो जाय. अरे गल्लीत एकाच्या पायाक जरी कांटो लागलो आसात जाल्यार तो दिल्लीत ताका कळपाक जाय. ते खरे पंतप्रधान असतात. म्हणून तुम्ही मुद्दामून म्हणजे आता माझ्या पयलीं येवपी सगळ्या जाणांनी बाप संदीप बद्दल स्किमी वाचतालो, कदाचित ताका अजून पाठ जावंक ना, पाठ करपाची गरज आसा. म्हणजे म्हाका दिसता बऱ्योचश्यो स्किमी अजून ताका पाठ करपाची गरज आसा, तेजी चूक ना. तेणी सगळ्यो स्किमी वाचच्यो पडटल्यो. नो युअर स्कीम या पोर्टलाचेर वचून पळय, तुझ्याकडे येवपी स्वयंपूर्ण मित्र आसा ताका सगळ्यो स्किमी विचार. कारण सगळ्या परवरकरांक जशें रोहनान सांगले एकूय मनीस आमचो स्किमी पासून वंचीत उरपाक जायना. हो आमचो मुळात ध्येय आसा. जावं ती प्रधानमंत्री आवास योजना आसतली, जावं ते किसान क्रेडीट कार्ड आसतले, जावं ते आमी म्हणटा की इन्शुरन्स आसतलो, किंवा त्याच्या पलीकडे मेळपी ते लेबर कार्ड आसतले. एकान एक स्कीम आमी 8 वर्सांचो उत्सव मनयता. कित्याक 8 वर्सांचो उत्सव इतक्याच खातीर मनयता किंवा ह्या राज्यात असलेले देशात असलेले सगळ्यो स्किमी त्या निमित्तान मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काडिल्ले हर एक योजना आमच्या प्रत्येकाच्या घरात पावपाक जाय. आणि ते पावता आसतना हिंदू आसतलो मुस्लिम आसतलो कॅथलीक आसतलो सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास हे महत्वाचे आसा. आमी खंयसरूच डिफरन्शिएट करूं ना. हांव आमच्या मुस्लिम भावाचे खूप खूप अभिनंदन करता. तेणे आपल्या मराठींतल्यान भाशण करता आसतना मोदीजीची कितें गरज आसा आगार साहेबान सांगले की त्यांनी सांगले की मोदीजी ह्या देशात कित्याक जाय. आणि त्यांनी मागताना मागले की फुडली 25 वर्सां जी आसा मोदीजीच ह्या देशात राज्य करपाक जाय. हे तितकेच महत्वाचे आसा. ताणें विजन पळयले, आमच्या भुरग्याचे सेक्युअर फ्युचर पळयले. आणि कोण करपाक शकता आसत जाल्यार मान्य मोदीजी करता. ताचे कडेन दूरदृष्टी आसा. आज जगाचो नेतो म्हणून ताच्या कडेन पळयता. त्या मोदीजी कडेन हो देश सक्षम आणि सक्षम उरपाक शकता. आणि म्हणून तर आज या 8 वर्सां पूर्तीच्या निमित्तान हांव चड वेळ न उलयता, फक्त एकूच सांगपाक आयला की निश्चित रित्या आमी हो 8 वर्सांचो उत्सव जो मनयता आमी उगच आमी मेळना. फाल्यां इलेक्शन ना, फुडलें 1 वर्सूय इलेक्शन ना. आमकां इलेक्शन फुडलें रोहनाचें इलेक्शन फुडल्या 5 वर्सांनी आसतलें. आमच्या भाऊचें इलेक्शन आनीक 2 वर्सांनी आसतलें. खंय तरी पंचायतीचें इलेक्शन आनीक 4 म्हयन्यांनी आहा. पण तांकां मोदीजीचो उत्सवाची गरज ना. ते सक्षम आहात सगळे. पण आमी हो उत्सव इतक्याच खातीर मनयता. आमी उत्सव मनयता ह्या निमित्तान परत एकदा लोकांनी ह्या सगळ्या योजनांच्यान वयचे. लोकांनी रोहनाच्या ऑफिसान वचून विचारचें म्हाका ही स्किमीक एलिजिबल आसा काय कितें. आमी जेन्ना नो युअर स्कीम हो पोर्टल सांगलो, फाल्यां सकाळी भुरग्याची स्कीम आसतली, एससी आसतलो ओबीसी आसतलो एसटी आसतलो मायनॉरिटी भाव आसतलो, किंवा त्याच्या बरोबर ईडब्ल्यूएस आसतलो. म्हणजे हांव जनरल कॅटेगरीन आसा ते हांव एलिजिबल आसा काय कितें. म्हणजे हांव एससी एसटी ओबीसी नासलो सुद्धा आसत जाल्यार हांव इकॉनॉमिकल विकर सेक्शनान पडटा. म्हणजे 8 लाखाच्या पेक्षा म्हजें सकयल इन्कम आसा. मागीर तूं सुद्धा प्रधानमंत्री आवास योजने स्किमी खातीर एलिजिबल जावपाक शकता. तुका घर बांदपाक दी, फ्लॅट घेवपाकूय 2.5 लाख रुपया मेळटा.
आम्ही जर प्रधानमंत्री आवास योजना बँके बरोबर जरी टायप केलो जाल्यार ते सुद्धा आमकां 2.5 लाख रुपया फ्लॅट घेवपाक सुद्धा सरकार दिता. ही योजना आमच्या कडेन पावपाक जाय. आम्ही जाल्यार फक्त उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत आम्ही फक्त गॅस दिना, तर आम्ही म्हणटा की वेगवेगळ्या खातीर तुम्ही खंयच्या सेक्शनान पडटा त्या नो युअर स्कीम ह्या पोर्टलाचेर घाला. तुम्ही कितल्या स्किमींग आणि तुम्ही कितल्या योजनांक एलिजिबल आसा हे आमचे नो युअर स्कीम हे पोर्टल दाखयता. तो उत्सव त्याच्याच खातीर आसा. आम्ही भारतीय जनता पार्टी हे फक्त राजकारण करपा खातीर न्ही, भारतीय जनता पार्टी समाजकारण करपा खातीर आसा. या देशाची उदरगत जावपाक जाय. रोहनन रायटली सांगले, जेन्ना विचार जुळटा तेन्नाच मनीस एकीकडे येता. ताचो ध्येय आसा परवरीच्या उदरगतीचो, ताचो ध्येय आसा गोंयच्या उदरगतीचो. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या विजनाच्या सकयल आम्ही पळयता की या देशाचो ह्यो देश जर फुडें व्हरपाक शकता आसत जाल्यार फक्त मोदीजी व्हरपाक शकता हे त्यांनी पळयले. आणि तांच्याच लिडरशिपीच्या सकयल गोंय फुडें वचपाक शकता. म्हणून तर बाब रोहन भारतीय जनता पार्टीत जॉईन जालो आणि माझ्या हातार हात बरोबर घेवन आमी गोंय फुडें व्हरपाक शकता. म्हाका खात्री आसा जावं ते टुरिझम क्षेत्रात आसतले जावं ते आयटी क्षेत्रात आसतले, निश्चित रित्या त्या खात्याक योग्य न्याय दिवन जे आम्ही टुरिझम ज्या पद्दतीन फ्लरिश करपाक जाय त्या पद्दतीन करपाक शकतले. हितून मात सुद्धा दुबाव ना. पण मित्रांनो, हांव परत एकदा सांगपाक येयला या 8 वर्साच्या उत्सवाच्या निमित्तान तुम्ही व्हडा संख्येन हांगासर आयल्या. हे आमचे सगळ्यांचे कर्तव्य आसा. जे हांगासर येवंक ना तांच्याय मदीं आमकां अवेरनेस क्रिएट करपाक जाय. आमच्या वेगवेगळे जावं ते सोशल वेलफेअर खाते आसतले, ट्रायबल वेलफेअर खाते आसतले, ओबीसी कॉर्पोरेशन आसतली, अशी गव्हर्नमेंटाची जवळपास 20 ते 21 कॉर्पोरेशन आणि डिपार्टमेंट आसा. हितून सामान्य मनशा खातीर जायते योजना आसा. त्या खातीर आमी सगळ्यांनी तेंच्या मदीं वचचें पडटलें. म्हणून म्हटलं आमी फक्त इलेक्शनाच्या पुरतें काम करिना. आमी काम करता आसात जाल्यार ते अंत्योदय तत्वाचेर समाजातल्या शेवटच्या मनशापर्यंत ज्याच्यापर्यंत आजपर्यंत कोणूच पावंक ना ताच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो पावचो हो आमचो मूळ उद्देश आसा. आम्ही जेन्ना म्हणटा की एखादे आमचे अपंग भाव आसा, एखादी आमची विधवा भयण आसा, एखादी आमची जाणटेली आवय आसा, तिच्यापर्यंत जर कोण पावंक ना आसत जाल्यार थंयसर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पावचे. जे वयर बसल्या ते कार्यकर्ते, सकयल बसल्या ते कार्यकर्ते, ताका त्या स्किमीचो फायदो दिवचो, ताका हाडून निदान आपूण म्हणटा की म्हाका पावना ताका ऑफिसार व्हरून दिवपाक, आनी पण निदान तुका आमदाराच्या ऑफिसा पर्यंत हाडून पावोवपाक तरी फावता न्ही. आमी ताका हाडून खंय तरी कनेक्ट करून दिवचो. फुडलें काम रोहनाचो स्टाफ आसतलो ते ताका कनेक्ट करून ती योजना ताच्या पर्यंत पावोवपाचें काम करतले. परवरीची उदरगत, परवरीचो विकास जातलोच, तितून खंयच कमी ना. आनी म्हाका दिसता रोहन सक्षम आसा. फाटीं गेली कितलीशींच वर्सां आमकां इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाचें पडलेलें ना. हांव परत सांगता, कारण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सरकार करीत आसा आनी तो तितको सक्षम आसा की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जातलें. आमकां चिंता आसा ती ह्युमन डेव्हलपमेंटाची. आमकां चिंता आसा मनशाच्या विकासाची. आनी मनशाचो विकास म्हणटा आसतना हर एकट्या पर्यंत प्रत्येक स्कीम, प्रत्येक योजन पावपाकूच जाय. पण त्याच भायर हाता खातीर कामूय जाय. आमी जेन्ना म्हणटा की प्रत्येक जाका काम करपाची संद, म्हणजे काम करपाची इच्छा आसा ताका काम दिवपाची ताकद सरकाराच्यान आसा. पण प्रत्येकाक सरकारीच काम मेळटलें अशें ना. पण ताज्याय खातीर फुडें वचून आमी म्हणटा की स्कील एम्प्लॉयमेंट आसतलें, सेल्फ एम्प्लॉयमेंट आसतलें, अशा वेगवेगळ्या वाटेंतल्यान फुडें वचपाच्यो संदी सरकारा कडेन आसा. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या विजनाच्या सकयल नवभारत निर्माण करता आसतना आत्मनिर्भर भारत ह्या योजनेच्या सकयल आमी स्वयंपूर्ण गोंय करपाचें ठरयलां. हें गोंय सेल्फ रिलायंट जावपाक जाय, स्वताच्या ताकदीचेर उबें रावपाक जाय. आनी म्हणून तर बाब संदीप बद्दल सांगता आसतना सांगतालो की स्वयंपूर्ण मित्र दर शेनवारा आमच्या ऑफिसार बसता. प्रत्येक पंचायतीच्या ऑफिसात दर शेनवारी स्वयंपूर्ण मित्र बसता. तो कित्या खातीर आसा? गावातले गटर आनी रस्ते करपाक न्ही, तो ह्युमन डेव्हलपमेंट करपा खातीर आसा. तुमच्या सगळ्या उदरगतीच्या खातीर आसा. एक पावल फावट मारून त्या पंचायतीच्या चलात आनी स्वयंपूर्ण मित्रांक विचारात म्हाज्या खातीर खंयची स्कॉलरशीप आसा काय म्हणून. आमचे एकूय भुरगे गोंयांत अशें उरचे ना की जे शिकता आसत आनी ताच्या खातीर स्कॉलरशीप ना अशें एकूय आसचें ना. मागीर ते खंयच्याय समाजाचे आसूं न्ही, खंयच्याय धर्माचे आसूं न्ही, त्या प्रत्येका खातीर मागीर ते मायनॉरिटीचे आसूं न्ही, प्रत्येका खातीर खंयची ना खंयची तरी योजना गोंय सरकाराची नाल्यार केंद्र सरकारची योजना आमी ताच्या खातीर अवेलेबल केल्या. थोडोसो कदाचित उशीर जायत पण ताका फीज भरल्या उपरांत तेजी पुराय फीज ही ताका परत मेळपाची योजना ही सरकारा कडेन आसा. फक्त ती आमी खबर करून जर घेतल्या आसत जाल्यार हांवें तशें म्हटलें नो युअर स्कीम ह्या पोर्टलाचेर तरी चलात. ना जाल्यार आमच्या त्या स्वयंपूर्ण मित्र आसतले वा भ्रवनाचे ऑफिस आसतले हांच्या कडेन चवकशी करात. निश्चित रित्या हेच सांगपा खातीर आमी आयज 8 वर्सांचो उत्सव मनयतात.
मनयता आमकां आनी दुसरो तिसरो उत्सव कांयच ना आनी पुराय देशभर माननीय मोदीजीच्या 8 वर्सां पुराय जाल्या ह्या निमित्तान फुडले 10 दीस जशें सांगलें आमी 1 तारखेच्यान 15 तारखेपर्यंत वेगवेगळे कडेन वेगवेगळे कार्यक्रम जायत आसा ज्या राज्यात आमचें सरकार आसूं अथवा नासूं त्या वेस्ट बेंगालात सुद्दां अशाच पद्दतीचे उत्सव मनयतात कित्याक तर हर एकट्या पर्यंत म्हणजे केंद्राच्यो स्किमी पावच्यो केंद्राच्यो योजना पावच्यो आमी तेन्ना सगळ्यांचो जर विकास करपाक जाय आसत तेन्ना सगळ्यांच्या पर्यंत पावप हें म्हत्वाचें आसा आणि म्हणून हांव परत एकदा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता इतक्या मोठ्या संख्येन तुम्ही सगळे जाण हांगासर आयले निश्चितच रित्या म्हाका खात्री आसा वयर बसलेले सगळे जाण ह्यो हर एक योजना सगळ्यांपर्यंत पावोवपाचो प्रयत्न करतले आणि तुम्ही सगळे जाण म्हणजे मोदीजीचा सबका साथ सबका विकास या ब्रीद वाक्यान सगळे जाण फुडें वयतले हांव इतकेंच सांगता आनी तुमचे परत एकदा आनी बाब रोहन हाचें अभिनंदन करता आनी म्हाजे दोन उतरां सोंपयता जय हिंद जय भारत.